online platform that will make your chemistry your chemistry. One shot of chemical thermodynamics and energetics बघायचं आपण आज. MHT CET साठी वेटेज किती आहे? 4 मार्क्सचं. चला स्टार्ट करूया. पहिलं तर लेसनचं नाव काय आहे हे नीट कळालं पाहिजे. केमिकल थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स या वर्डचा अर्थ काय आहे बघा. कधीही थर्मो हा वर्ड आला तर तो कशाशी रिलेटेड असतो? हीटशी. सो थर्मल एनर्जी म्हणजे कोणती एनर्जी? हीट एनर्जी. आणि डायनामिक्स म्हणजे काय? चेंज. सो काय झाला अर्थ या वर्डचा? हीट चेंज किंवा हीट चेंजेस. कोणत्याही प्रोसेस मध्ये काय हीट चेंजेस झालेत याचा स्टडी करणं म्हणजे केमिकल थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आईस घेतला आणि आईसला थोडं हीटिंग चालू केलं, काय होईल? आईस एनर्जी ऍब्सॉर्ब करेल म्हणजे हीट ऍब्सॉर्ब करेल आणि सॉलिड आईस लिक्विड वॉटर मध्ये कन्वर्ट होईल. दॅट इज ही प्रोसेस होताना तुमच्या आईसने हीट ऍब्सॉर्ब केली. सो हीटचा स्टडी झाला. दॅट इज केमिकल थर्मोडायनामिक्सचा स्टडी झाला. प्रोसेस कोणतीही असू दे त्यामध्ये हीट चेंजेसचा स्टडी करणं म्हणजे केमिकल थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणं आणि त्याच्या एनर्जीचा अभ्यास करणं. म्हणून काय म्हटलं? केमिकल थर्मोडायनामिक्स अँड एनर्जेटिक्स. 4 मार्क्स वेटेज आहे. काय बघायचं बघा. आपण स्टार्ट करायचं आता इंट्रोडक्शन आणि त्यानंतर काही बेसिक कन्सेप्ट बघायच्या. इंट्रोडक्शन म्हणजे काय? डेफिनेशन काय आहे? तर डेफिनेशन MHT CET साठी पाठ करावी लागत नाही. बट तुम्हाला MCQ असा बनू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर थर्मोडायनामिक स्टडीज. म्हणजे थर्मोडायनामिक्स मध्ये आपण काय काय स्टडी करतो? तर वी स्टडी डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, थर्मल एनर्जी, इंटरनल एनर्जी, एंट्रॉपी, एन्थाल्पी. हे सगळे काय आहेत? दे आर फॉर्म्स ऑफ एनर्जी. या एनर्जी फॉर्म्सचा आपण थर्मोडायनामिक मध्ये स्टडी करतो. दुसरी गोष्ट काय स्टडी करतोय आपण? क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन देम. कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीशी कशी रिलेटेड आहे? इंटरनल एनर्जी एन्थाल्पीशी कशी रिलेटेड आहे? गिब्स फ्री एनर्जी एंट्रॉपीशी कशी रिलेटेड आहे? किंवा कोणतीही फॉर्म ऑफ एनर्जी जी तुम्हाला माहिती आहे ती दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जी सोबत कशी रिलेटेड आहे याचा क्वांटिटेटिव्ह स्टडी करणं विथ युजिंग फॉर्म्युला स्टडी करणं म्हणजेच क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन देम. थर्ड काय शिकतो आपण? एनर्जी चेंजेस. बिकॉज आपल्याला माहिती आहे एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड बट ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्म होत राहते. मग हा चेंज होतो कसा नेमका? जसं की मी स्टेबल उभी आहे, जर मी काही मोशन करत नसेल, एखादी बॉडी मोशन करत नसेल तर तिच्याकडे कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी. जर मी मोशन करायला लागले, चालायला लागलीये, बोलायला लागलीये, हाताच्या ऍक्शन्स करायला लागलीये, तीच पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट कशात होते? कायनेटिक एनर्जी मध्ये. म्हणजे बॉडी जर स्टॅटिक असेल, हलत नसेल तर एनर्जी असते पोटेन्शियल. बॉडी जर हलायला लागली तर एनर्जी असते कायनेटिक. पण तीच आधी असणारी पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जी मध्ये. हे एनर्जी चेंजेस झाले कसे हे पण आपण कशात बघतो? थर्मोडायनामिक्स मध्ये. लास्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट, थर्मोडायनामिक्स आपल्याला फिजिबिलिटी सांगतं. फिजिबिलिटी म्हणजे काय? वेदर रिॲक्शन विल टेक प्लेस ऑर नॉट. रिॲक्शन होणार की नाही? रिॲक्शन ऑकर्स ऑर नॉट. दोन रिॲक्टंट एकत्र केले तर प्रत्येक वेळी प्रोडक्ट भेटतो का? नाही. काय पाहिजे? काहीतरी एक कंडिशन असते एखादी रिॲक्शन होण्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकलं किंवा काय केलं? ऍसिड प्लस बेस केलं, रिॲक्शन होऊन काय भेटेल? न्यूट्रलायझेशन होईल, रिॲक्शन झाली. पण तुम्ही साखर आणि मीठ ऍड केलं एखाद्या बीकर मध्ये, रिॲक्शन होते का? नाही होत. सो एखादी रिॲक्शन होणार का एखादी रिॲक्शन नाही होणार हे सांगायचं काम कुणाचं आहे? थर्मोडायनामिक्सचं. सो थर्मोडायनामिक्सने 4 गोष्टी सांगितल्या. आता थर्मोडायनामिक्सने काय नाही सांगितलं हे पण बघा. थर्मोडायनामिक्सने आपल्याला रेट बद्दल नाही सांगितलं, कारण रेट बद्दल आपण कशात शिकणार? कायनेटिक्स मध्ये. कायनेटिक्स. थर्मोडायनामिक्सने आपल्याला मेकॅनिझम नाही सांगितली, कारण मेकॅनिझम सुद्धा कोण सांगतं? केमिकल कायनेटिक्स.
आणि थर्मोडायनामिक्स हा मॅक्रोस्कोपिक बॉडीचा स्टडी आहे. म्हणजे कशा बॉडीचा? बिग बॉडीचा स्टडी आहे, ॲटम्सचा स्टडी आहे, मॉलिक्युल्सचा स्टडी आहे. आयन्स आणि छोटे छोट्या पार्टिकल्सचा आपण स्टडी करू शकत नाही. जर थर्मोडायनामिक्स लहान पार्टिकल्सचा अभ्यास म्हणजे कुठला? मायक्रोस्कोपिक स्टडी. मायक्रो म्हणजे काय? लहान बॉडी. लहान बॉडीचा अभ्यास करायचा असेल तर थर्मोडायनामिक्सची वेगळी ब्रांच आहे, स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक्स. सो ही आपल्या सिलेबस मध्ये नाही. आपल्या सिलेबस मध्ये जो थर्मोडायनामिक्स आहे तो कशाचा स्टडी करतोय? बिग बॉडीज, दॅट इज मॅक्रोस्कोपिक. मॅक्रो म्हणजे मोठी, मॅक्रोस्कोपिक बॉडीज. गॉट इट? इंट्रोडक्शन क्लिअर आहे? आय होप क्लिअर असेल. 4 पॉइंट्स बद्दल स्टडी करतो, 3 पॉइंट्स बद्दल स्टडी करत नाही. त्याच्यानंतर बघा बेसिक कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्ट मध्ये पहिल्यांदा तर तुम्हाला माहिती पाहिजे सिस्टीम काय आहे आणि सराउंडिंग काय आहे. सो इथं स्टार्ट करूया. थर्मोडायनामिक्सचा बेस आहे व्हॉट इज सिस्टीम अँड व्हॉट इज सराउंडिंग. तर ज्या पोर्शनचा आपण स्टडी करत असतो, ज्या पोर्शनचा आपण थर्मोडायनामिक्स स्टडी करत असतो त्या पोर्शनला म्हणायचं असतं सिस्टीम. डेफिनेशन तुम्ही बघून घ्या. द पोर्शन ऑफ द युनिवर्स ऑफ विच वी स्टडी थर्मोडायनामिक्स किंवा विच इज अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन असं म्हटलं जातं. इंग्लिश राहू दे, तुम्ही केमिस्ट्री बघा. बीकर आहे, बीकर मध्ये मी कोणता तरी गॅस घेतला, ठीक आहे. याच्यावरती मी पिस्टन लावला आणि हा मुव्हेबल आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. मी याला असं मूव्ह करू शकते. खाली माझा गॅस आहे. मला सांगा या केस मध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करायला? पिस्टनचा अभ्यास करताय की गॅसचा अभ्यास करताय? वी स्टडी अबाउट गॅस. सो एनी सबस्टन्स विच वी स्टडी, की ज्याचा आपण अभ्यास करणार आहे. आणि कसला अभ्यास? तर थर्मोडायनामिक्सचा अभ्यास. या गॅसचा मी थर्मोडायनामिक्स स्टडी करणार. सो हा गॅस काय झाला? माझी सिस्टीम झाला. सो गॅस इज सिस्टीम माझ्या एक्झाम्पल मध्ये. म्हणून काय म्हटलं मी? द पार्ट ऑफ युनिवर्स, या युनिवर्सचा असा पोर्शन अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन, अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड ॲज सिस्टीम. आणि सराउंडिंग म्हणजे काय? तर समजा हा युनिवर्स आहे आपला, पूर्ण युनिवर्स आहे. युनिवर्स मध्ये फक्त आपण गॅसचा अभ्यास करतोय, तर गॅस सोडून दुसरा काही पोर्शन असेल तो सगळा काय असेल मग? सराउंडिंग. सो पार्ट ऑफ युनिवर्स एक्सेप्ट सिस्टीम. सिस्टीम सोडून जो काही पोर्शन आहे तो काय असेल? सराउंडिंग. किंवा आणखीन काय म्हणू शकता? पार्ट ऑफ युनिवर्स वेअर थर्मोडायनामिक स्टडी इज ऑब्झर्व्ड. कारण बघा, जर मी कोच आहे, एक मॅच चालू आहे ग्राउंड वरती, तर स्टडी कुणाचा चाललाय? त्या ग्राउंड मधल्या मॅचचा चाललाय. सो ते ग्राउंड काय झालं? सिस्टीम झालं. बट मी कोच आहे किंवा मी काय आहे? स्कोर रायटर आहे, तर मी कुठे बसून स्कोर लिहितीये? त्या ग्राउंडच्या बाहेर. सो ग्राउंड झाली सिस्टीम. पण मी जे काही ऑब्झर्वेशन करतेय ती मी बाहेर बसून करतेय. सो मी बसले कुठे? सराउंडिंग मध्ये. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग काय करणार? फुल युनिवर्स. व्हेरी बेसिक आहे, तुम्हाला माहिती असेल. सिस्टीम म्हणजे थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करतो ती असते सिस्टीम. त्याच्या अवतीभोवतीचा एरिया म्हणजे सराउंडिंग. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग केलं की सिस्टीम बाहेरचं सराउंडिंग, हे टोटल काय झालं? आपला युनिवर्स. आता सिस्टीम आणि सराउंडिंगला डिफर करणं, सिस्टीम ही आहे, सराउंडिंग ही आहे, हे कसं ओळखू शकता? त्याच्यामध्ये असते एक बाउंड्री. त्याच्यामध्ये काय असते? एक बाउंड्री. आणि बाउंड्री 2 टाइपच्या असू शकतात. बाउंड्री कॅन बी ॲडियाबॅटिक किंवा, ठीक आहे, पहिला ॲडियाबॅटिक घेऊ, किंवा काय असू शकते? डायाथर्मिक. ॲडियाबॅटिक किंवा डायाथर्मिक म्हणजे काय? तर बघा, गॅसचा अभ्यास करणार आहे आणि गॅसच्या बाहेरचे जे काही आहे ते आहे सराउंडिंग. ही आहे सिस्टीम, ही आहे सराउंडिंग. आणि या दोघांना सेपरेट कुणी केलं? या वॉल ऑफ सिलेंडरनी. सो या वॉल ऑफ सराउंडिंगला मी काय म्हणू शकते? माझी बाउंड्री. सो बाउंड्री 2 टाइपची आहे. आता जर या बाउंड्रीने एनर्जी एक्सचेंजेस करू दिले,
हीट चेंजेस करू दिले, आतली हीट बाहेर, बाहेरची हीट आत, हे हीट चेंजेस जर या वॉल थ्रू होत असतील, याचा अर्थ ही वॉल डायाथर्मिक आहे. म्हणजे काय? अलाव हीट ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर झाली वॉल थ्रू तर म्हणायचं डायाथर्मिक. आणि व्हॉट इज मीन बाय ॲडियाबॅटिक? ॲडियाबॅटिक म्हणजे डू नॉट अलाव, डू नॉट अलाव, क्यू म्हणजे काय? हीट, हीट ट्रान्सफर म्हणजे इनर्ट असल्यासारखे. हीटला आत बाहेर करू नाही दिलं तर ॲडियाबॅटिक, हीटला आत बाहेर करू दिलं वॉलनं तर डायाथर्मिक. आणखीन दोन टाइप असतात बाउंड्रीचे. बाउंड्री कॅन बी रियल, बाउंड्री कॅन बी इमॅजिनरी. आता मला सांगा, हा सिलेंडरचा वॉल की ज्याला मी बाउंड्री म्हटलं, ती तुम्हाला दिसते की नाही? दिसते. सो ही काय झाली? एक रियल बाउंड्री झाली, एक रियल बाउंड्री झाली. पण अशा पण काही सिस्टीम्स आहेत, जर समजा हे काय घ्या तुम्ही, एक बीकर आहे, या बीकर मध्ये गॅस आहे, मी पिस्टन आता लावत नाही, मी काय केलंय? पिस्टन लावत नाही, तरी सुद्धा तुम्ही मला काय सांगणार? मॅम, आज जो तुमचा गॅस आहे तो आमची सिस्टीम आहे, या बीकरच्या बाहेर सराउंडिंग आहे, या बीकरच्या बाहेर काय आहे? सराउंडिंग आहे. आता वरच्या साइडून बघा, हे पण सराउंडिंगचाच पोर्शन आहे. वरच्या बाजूने जर बघितलं तर सिस्टीम आणि सराउंडिंगला वरती कोणती बाउंड्री आहे का? नाहीये. नाहीये म्हणजे काय? ती तुम्हाला दिसत नाहीये. बट आपण मनाने काय केलं? एक सरफेस तयार केला, आपल्या मनाने एक सरफेस तयार केला आणि या सरफेसच्या वर आपण सराउंडिंग म्हटलं, या सरफेसच्या आतमध्ये आपण सिस्टीम म्हटलं. ही बाउंड्री तिथे नाहीये, बट आपण आपल्या मनाने तयार केली म्हणून म्हणायचं इमॅजिनरी बाउंड्री. गॉट इट? सिस्टीम काय आहे, सराउंडिंग काय आहे, बाउंड्री काय आहे. बाउंड्री दोन टाइपच्या, ॲडियाबॅटिक, डायाथर्मिक, इमॅजिनरी आणि रियल सुद्धा असू शकते. एकदा स्क्रीनशॉट करा. आफ्टर इंट्रोडक्शन आपण बेसिक कॉन्सेप्ट स्टार्ट केलाय. सिस्टीम, सराउंडिंग, युनिवर्स आणि बाउंड्री म्हणजे काय बघितलं. आता सिस्टीम तीन टाइपच्या, ओपन, क्लोज, आयसोलेटेड. आपण जो थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणार आहे त्यामध्ये आपण क्लोज सिस्टीमचा स्टडी करतो. व्हॉट इज ओपन सिस्टीम? अशी सिस्टीम की ज्याच्यामधून हीट म्हणजेच काय? एनर्जी. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो एनर्जी ॲज वेल एज मॅटर ट्रान्सफर होतो. ही हीट आहे आणि हे मॅटर आहे. बोथ आर ट्रान्सफर्ड फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. अशा सिस्टीमला म्हणायचं ओपन सिस्टीम. एक्झाम्पल दिलंय, ओपन कप ऑफ टी. गरम चहा आहे, चहाचे वेपर्स बाहेर येतात. ते वेपर्स म्हणजे काय आहे? मॅटर आहे, चहाच असतो तो. सो मॅटर पण बाहेर सराउंडिंग मध्ये चाललाय आणि हीट पण बाहेर सराउंडिंग मध्ये चालली. सो ओपन कप ऑफ टी इज एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. दुसरे एक्झाम्पल्स काय आहे? ॲनिमल बॉडी, प्लांट बॉडी. ओपन सिस्टीम आहे आपण, बरोबर आहे. आपण हीट बाहेर टाकतोय, आपल्या बॉडीमध्ये हीट इन आत जनरेट झाले, बाहेर येते, बाहेरची हीट आतमध्ये जाते, आपण वर्क करतो. सो ओपन सिस्टीम मध्ये मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी इन अँड आउट करू शकतात. क्लोज सिस्टीम म्हणजे गरम चहाच्या कप वरती आता फक्त तुम्ही सॉसर घातली, बशी घातली, वेपर्स बाहेर जातील का? नाही जाणार. बघा, मी वेपर्स काढले नाही, याचा अर्थ मॅटर बाहेर जात नाही, पण गरम चहामधले रेडिएशन्स बाहेर जातात, दॅट इज एनर्जी बाहेर जाते. सो अशा सिस्टीम्स ज्यातून फक्त एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होता त्यांना म्हणायचं क्लोज सिस्टीम. एक्झाम्पल, क्लोज कप ऑफ टी आणि आपण एखादी रिॲक्शन क्लोज कंटेनर मध्ये केली तर ते क्लोज सिस्टीम झालं. ॲडियाबॅटिकचं एक्झाम्पल आहे थर्मस. कारण थर्मस फ्लास्क मध्ये जरी आत गरम चहा असेल तरी ना वेपर बाहेर जाऊ शकतात, दॅट इज मॅटर बाहेर जाऊ नाही शकत, ना त्यातून हीट बाहेर जाऊ शकते. सो मॅटर पण ट्रान्सफर होत नाही, एनर्जी पण ट्रान्सफर होत नाही. अशा सिस्टीम्सला म्हटलं ॲडियाबॅटिक आणि एक्झाम्पल आहे थर्मस फ्लास्क. ओके. आणि आपल्याला इन डिटेल थर्मोडायनामिक्स कोणाबद्दल शिकायचं आहे? क्लोज सिस्टीम्स बद्दल. टाइप ऑफ सिस्टीम एंड झाला इथे. नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम म्हणजे काय? तर प्रॉपर्टीज दोन टाइपचे आहेत, इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह. आधी आपण एक्सटेन्सिव्ह लिहिलाय आणि नंतर इंटेन्सिव्ह लिहिलाय. इंटेन्सिव्हचा जो आय आहे तो मी वेगळ्या कलरनी इंडिकेट केलाय. का? कारण इंटेन्सिव्हचा अर्थ
अशा प्रॉपर्टीज ज्या इंडिपेंडेंट आहेत, आय मॅच करा. इंटेन्सिव्ह म्हणजे इंडिपेंडेंट ऑफ अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. समजा मला एखाद्या प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे. कोणती प्रॉपर्टी? समजा बॉइलिंग पॉइंटचा मला स्टडी करायचा आहे आणि मी काय घेतलं, या चहाचा मला बॉइलिंग पॉइंट काढायचा आहे. मग मला सांगा, चहाचा बॉइलिंग पॉइंट काढताना आत किती चहा आहे याच्यावरती बॉइलिंग पॉइंट डिपेंड राहणार आहे का? चहा किती पण असू दे, एक कप असू दे, एक ग्लास असू दे, एक बादली असू दे, बॉइलिंग पॉइंट तर सेमच राहणार. दॅट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी किती चहा आहे, किती मास आहे याच्यावर डिपेंड राहत नाही. पाण्याचं एक्झाम्पल घ्या. एक कप पाणी, एक ग्लास पाणी, एक बादली पाणी, तिन्ही पण कशावरती बॉईल होणार? 100 डिग्री सेल्सिअसला. सो बॉइलिंग पॉइंट ही जी काही प्रॉपर्टी आहे मास वरती डिपेंड राहिली नाही. सो इंडिपेंडेंट ऑफ मास असेल तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आणि जर मास वर डिपेंड राहत असेल तर एक्सटेंसिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेंसिव प्रॉपर्टीला मी आणखी एक हिंट सांगते. जो सिस्टम के बांटने से बढ़ता है उसे कहते हैं एक्सटेंसिव प्रॉपर्टी. जो सिस्टम के बांटने से बढ़ता है उसे कहते हैं एक्सटेंसिव प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल घेऊया आपण व्हॉल्यूमचं. मी म्हटलं एक ग्लास घेऊन या, त्याच्यामध्ये मी 1 लिटर पाणी दिलं. सो हे 1 लिटर मी तुम्हाला काय सांगितलं? या पाण्याचा व्हॉल्यूम सांगितला. आता म्हटलं की माझा दुसरा एखादा स्टुडंट आलाय, त्याला पाणी शेअर करा. तुम्ही काय कराल? थोडं पाणी इकडे शेअर होऊन जाईल. किती शेअर केलं तुम्ही? थोडं पाणी शेअर केलं किंवा हाफ द अमाऊंट शेअर केली. अर्धा लिटर इकडे ट्रान्सफर केलं तर इकडे किती उरणार? 1 मधून अर्धा गेलं तर अर्धा लिटर उरेल. सो तुम्ही शेअरिंग केल्यामुळे तुमची प्रॉपर्टी पण डिवाइड झाली का 2 ग्लास मध्ये? येस. सो जर प्रॉपर्टी डिवाइड झाली तर त्या प्रॉपर्टीजला म्हणायचं एक्सटेंसिव प्रॉपर्टी. जो सिस्टम के बांटने से बटेगा उसे कहेंगे एक्सटेंसिव प्रॉपर्टी, आणि नसेल तर इंटेन्सिव प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल हेच पाणी आहे, या पाण्याचा बॉइलिंग पॉइंट मी म्हटलं 100 डिग्री सेल्सिअस आहे. आता पाणी शेअर करा, ह्या पाण्याचा बॉइलिंग पॉइंट चेंज होणार आहे का शेअरिंग झाल्यामुळे? नाही, 100च राहणार. बॉइलिंग पॉइंट 100च राहणार. पाणी ह्या ग्लासमध्ये असू दे किंवा मित्राच्या ग्लासमध्ये असू दे. सो सिस्टीम शेअर झाली पण प्रॉपर्टी शेअर झाली का? नाही. हेन्स मी बॉइलिंग पॉइंटला कुठे लिहिले बघा? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये. ह्याच्यावरून सुद्धा तुम्ही ठरवू शकता की एखादी प्रॉपर्टी इंटेन्सिव्ह आहे की एक्सटेन्सिव्ह आहे. हिंट नंबर 2, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा स्टार्ट कशापासून होतो? सॉरी, एक्सटेन्सिव्हचं पहिलं लेटर काय आहे? ई, आणि एनर्जीचं पहिलं अल्फाबेट काय आहे? इज. सो सगळ्या टाइपच्या एनर्जीज आपल्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार आहेत. कोणत्या कोणत्या एनर्जीज? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, गिव्स फ्री एनर्जी, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, एंट्रोपी, या सगळ्या टाइपच्या एनर्जीज आहेत. हीट कपॅसिटी लिहिलेलं नाहीये पण मी आता लिहिते. हीट कपॅसिटी, हीट म्हणजे काय? फॉर्म ऑफ एनर्जी. एंट्रोपी, या चॅप्टर मध्ये आपण एंडला बघतोय एंट्रोपी. परत काय? एन्थाल्पी. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये शिकणार एन्थाल्पी. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये शिकणार इंटरनल एनर्जी. या सगळ्या एनर्जीज आहेत, आणि एनर्जी आलं की फिक्स काय टिक करून यायचं? एक्सटेन्सिव्ह. आणि काय लक्षात ठेवता? व्हॉल्यूम सिस्टम के बांटने से बटा, नंबर ऑफ मोल्स सिस्टम के बांटने से बटा, मास सिस्टम के बांटने से बटा. सो ऑल टाइप्स ऑफ एनर्जीज एंड मास, व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. मग बाकी कोणीही येऊ दे इंटेन्सिव्ह. मेनली तुम्हाला एमएसटी सीईटी मध्ये कोण वापरतील? विस्कॉसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि डेन्सिटी. पक्का लक्षात ठेवायचं. विस्कॉसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एनर्जी आहेत का? नाहीयेत. एनर्जी नसेल तर डायरेक्ट वन ऑफ घाला तुम्ही इंटेन्सिव्ह मध्ये. बॉइलिंग पॉइंट असेल, फ्रीजिंग पॉइंट असेल. आता बघा, हीट कपॅसिटी मी इथं लिहिली आहे एक्सटेन्सिव्ह मध्ये, आणि इथं कुठला वर्ड आलाय? फक्त मोलर. इथे कुठला वर्ड आलाय? फक्त स्पेसिफिक. सो मोलर हीट कपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट कपॅसिटी, जेव्हा कुठल्याही एनर्जीच्या किंवा कुठल्याही प्रॉपर्टीच्या आधी मोलर किंवा स्पेसिफिक वर्ड लागला तर ती प्रॉपर्टी आता इंटेन्सिव्ह बनते. मग क्वेश्चन काय आहे माझा बघा? जर मी विचारलं हीट कपॅसिटी काय आहे,
तर हीट कपॅसिटी एनर्जी आहे आणि एनर्जी आहे म्हणून एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. क्वेश्चन नंबर 2, स्पेसिफिक हीट कपॅसिटी काय आहे? स्पेसिफिक वर्ड आल्यामुळे आता ती काय झाली? इंटेन्सिव्ह. सो मोलर आणि स्पेसिफिक आलं तर इंटेन्सिव्ह आणि फक्त हीट कपॅसिटी आलं तर टाइप ऑफ एनर्जी आणि त्यामुळे एक्सटेन्सिव्ह. गॉट इट? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आय आपली हिंट आहे, आय इंडिपेंडेंट. सो प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम हो गया. आता आपण बघूया पाथ फंक्शन अँड स्टेट फंक्शन. एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. नेक्स्ट पॉइंट, स्टेट अँड पाथ फंक्शन. त्याआधी तुम्हाला माहिती पाहिजे स्टेट म्हणजे काय, परत माहिती पाहिजे स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय, मग मला सांगता येईल तुम्हाला नेमकं स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन म्हणजे काय. तर स्टेट म्हणजे काय? तर कंडिशन. समजा तुम्ही काहीतरी रिॲक्शन करायला आहे, पूर्ण थर्मोडायनामिक्स मध्ये मी असा चौकोन काढला तर तुमची ती सिस्टीम असणार आहे. ही आता एक सिस्टीम आहे, ही कुठल्या तरी पोझिशनला आहे, कुठल्या तरी कंडिशन मध्ये. मी यात काहीतरी चेंजेस केले. काहीतरी चेंजेस म्हणजे कशामध्ये चेंजेस करायला लागतील? त्याच्या प्रेशर मध्ये, त्याच्या व्हॉल्यूम मध्ये, त्यांच्या टेम्परेचर मध्ये किंवा नंबर ऑफ मोल्स मध्ये मी काहीतरी चेंजेस केले की ही सिस्टीम याची ही पोझिशन सोडून कुठल्या तरी दुसऱ्या पोझिशनला जाईल. बरोबर आहे? जसं की मी एक सिस्टीम आहे, मी इथे गप शांत थांबली आहे आणि मला जर येऊन कोणी फोर्स दिला तर मी माझी प्लेस चेंज करून दुसरीकडे काय झाले? मूव्ह झाले. सो आधी जिथे मी उभारलेले ती काय होती? माझी इनिशियल स्टेट किंवा इनिशियल पोझिशन. तिलाच मी म्हटलं इनिशियल स्टेट. इनिशियल स्टेट. आणि नंतर चेंज झालेली जी माझी पोझिशन आहे तिला मी काय म्हणणार? फायनल स्टेट. सो माझी जी इनिशियल स्टेट आहे किंवा इनिशियल पोझिशन आहे त्याला जर डिफाइन करायचं असेल तर मला या सिस्टीमचे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल सांगता आले पाहिजेत. तर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्सनी या सिस्टीम बद्दल इन्फॉर्मेशन दिली. त्या व्हेरिएबल्सना काय म्हणायचं असतं? स्टेट व्हेरिएबल्स. म्हणजेच काय? एखादी सिस्टीम आहे, समजा प्रेशर आहे याचं 1 ॲटमॉस्फिअर, व्हॉल्यूम आहे याचा 2 लिटर, टेम्परेचर आहे याचं 25 डिग्री सेल्सिअस, नंबर ऑफ मोल्स आहेत 1 मोल. सो या व्हॅल्यूजनी काय दिलं? या सिस्टीम बद्दल माहिती दिली. सो जे व्हेरिएबल्स एखाद्या सिस्टीमला डिफाइन करतात, एखाद्या सिस्टीमची इन्फॉर्मेशन देतात, त्या व्हेरिएबल्सना म्हणायचं असतं स्टेट व्हेरिएबल्स. ओके. सो स्टेट व्हेरिएबल्स कोण आहेत? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. क्लिअर? त्याच्यानंतर बघा आता स्टेट फंक्शन्स म्हणजे काय. स्टेट फंक्शन्स आणि पाथ फंक्शन जे काही आपल्या प्रॉपर्टीज आहेत त्या 2 टाइप मध्ये आणि डिवाइड झाल्या. एक तर स्टेट फंक्शन नाहीतर पाथ फंक्शन. जर तुमची प्रॉपर्टी किंवा फंक्शन फक्त स्टेट वरती डिपेंड आहे, स्टेट म्हणजे काय? इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. पोझिशन तुम्ही चेंज केली आहे बट मला त्याची काही गरज नाही. तुम्ही रांगत गेला, पळत गेला, सटकत गेला की कसं गेला. ओके. मला काय पाहिजे? इनिशियली तुम्ही कुठे होता, फायनली तुम्ही कुठे पोहोचला. ओनली इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट बद्दल जर इन्फॉर्मेशन विचारली तर म्हणायचं स्टेट फंक्शन. आणि जर एखाद्या फंक्शननी विचारलं की तुम्ही नेमकं या पोझिशन टू त्या पोझिशन गेला कसे, चालत गेलाय की रांगत गेलाय, सो त्याने काय विचारलं? पाथ बद्दल पण माहिती विचारली. चालत गेलाय की रांगत गेलाय, म्हणजे दे वॉन्ट हाऊ डिड यू प्रोसीड, तुमची मेकॅनिझम काय होती, तुमचा पाथ काय होता. जर पाथ बद्दल इन्फॉर्मेशन विचारली तर पाथ फंक्शन, फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट बद्दल विचारलं तर स्टेट फंक्शन. मग बघा मी एवढंच सांगेन याच्याबद्दल. वर्क आणि हीट हे 2च एक्झाम्पल्स आहेत पाथ फंक्शनचे. दे विल आस्क यू की तुम्ही कोणत्या पाथनी वर्क केलंय. दे विल आस्क यू की तुम्ही कोणत्या पाथनी हीट दिली आहे एखाद्या सिस्टीमला किंवा हीट काढून घेतली आहे. आणि बाकी मग काहीही येऊ दे ते काय असणार आहे? तुमचे स्टेट फंक्शन. बाकी म्हणजे कोण? थर्मोडायनामिक्स चॅप्टर तुम्ही ऑलरेडी शिकला. एंट्रोपी, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, एनिथिंग एक्सेप्ट वर्क अँड हीट विल गो इन स्टेट फंक्शन. त्यामुळे आपण पूर्ण चॅप्टर मध्ये व्हॉल्यूम नाही काढत कुठेही, डेल्टा व्ही काढतो, V2 मायनस V1. जर समजा इथला व्हॉल्यूम V1 असेल, इथला व्हॉल्यूम V2 असेल तर मी काय विचारते तुम्हाला? व्हॉट इज चेंज इन व्हॉल्यूम. कसा काढता तुम्ही? V2 मायनस V1. जर इथली इंटरनल एनर्जी U1 असेल,
इथली इंटरनल एनर्जी U2 असेल, तर मी काय विचारते तुम्हाला, व्हॉट इज डेल्टा यू, तुम्ही सांगता U2 मायनस U1. सिमिलरली एन्थॅल्पी येऊ दे, प्रेशर येऊ दे, आपण असेच कॅल्क्युलेशन्स करणार. फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट, V2 मायनस V1, U2 मायनस U1. गॉट इट? ओके. पण वर्क डनला आपण काय करत नाही, असा डेल्टा डब्ल्यू किंवा डेल्टा क्यू हे टर्म्स आपण लिहित नाही. डेल्टा कोणासाठी येतो, फक्त स्टेट फंक्शन साठी. पाथ फंक्शन साठी यू कांट राईट डेल्टा साइन. गॉट इट? ठीक आहे. नेक्स्ट बघा, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय. वाक्य काय लिहिलंय, द व्हॅल्यू ऑफ स्टेट व्हेरिएबल्स, हे जे काही तुमचे स्टेट व्हेरिएबल्स आहेत, जर ते टाइम सोबत चेंज झाले नाहीत. आता काहीतरी समजा 0 टाइम आहे, 0 टाइमला प्रेशरची व्हॉल्यूम 1 ॲटमॉस्फिअर, व्हॉल्यूम 2 लिटर, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस, नंबर ऑफ मोल्स 1. आता 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी, 20 मिनिटांनी येऊन बघा, या सिस्टीमच्या जर ह्याच व्हॅल्यू राहत असतील तर आपण म्हणणार की ह्या व्हॅल्यूज टाइम सोबत चेंज झाल्या नाहीत. दॅट इज द सिस्टीम इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. तर काय म्हणणार, ही सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. का म्हटलं असं, बिकॉज व्हेरिएबल्सची व्हॅल्यू टाइम सोबत चेंज होत नाही, म्हणजे या सिस्टीमने काही चेंजेस केले नाही, ती स्टिल अशीच उभी राहिली आहे. नो चेंजेस, दॅट इज इक्विलिब्रियम. पण जर यातल्या एकाही व्हेरिएबल मध्ये मी चेंज केला, म्हणजे काय, कंडिशन कुठली चालली आहे तुमची, प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर, व्हॉल्यूम आहे 2 लिटर, टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस, नंबर ऑफ मोल्स आहेत 1. मी काहीतरी चेंजेस केले, एकही व्हेरिएबल यातलं हलवलं, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे, मी प्रेशर 2 ॲटमॉस्फिअर करते, प्रेशर वाढवलं, तर पूर्ण सिस्टीम तिची पहिली जी काही स्टेट आहे इनिशियल, ती सोडून दुसऱ्या कुठल्या तरी स्टेटला जाते. सेकंड स्टेट म्हणा किंवा फायनल स्टेट म्हणा. का गेली, कारण प्रेशर 2 ॲटमॉस्फिअर केलं. एकही व्हेरिएबल चेंज झाला तर ती त्याची थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट सोडते आणि दुसऱ्या स्टेट मध्ये एंटर करते. व्हॉल्यूम काय होणार मग, प्रेशर 2 ॲटमॉस्फिअर, प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम समजा कमी झाला, 1 लिटर झालं, टेम्परेचर मी तसंच ठेवते 25 डिग्री सेल्सिअस, नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 1 मोल. ओके. प्रेशर चेंज, व्हॉल्यूम मध्ये पण चेंज. आधी जी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट होती ती आता काय झाली, कोलॅप्स झाली. दुसऱ्या स्टेट मध्ये आता तुमची सिस्टीम शिरली. आता दुसऱ्या स्टेट मध्ये त्याचे काही व्हेरिएबल्स आहेत, ते वेगळेच आहेत, पहिल्यापेक्षा वेगळे आहेत का, येस. त्यामुळे ही तुमची सिस्टीम 1 असेल तर ही तुमची सिस्टीम 2 असणार आहे. बरोबर आहे ना, कारण वेगळ्या व्हेरिएबल्सनी डिफाईन होते. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरच्या व्हॅल्यूज डिफरंट. सो ही काही स्टेट आहे ती डिफरंट स्टेट आहे, इनिशियल पेक्षा काहीतरी वेगळी स्टेट आहे, म्हणून मी तिला लिहिलं फायनल. आता एकदा ही जी प्रोसेस होत होती पूर्ण, तेव्हा तुमची सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये नव्हती, कारण चेंजेस होत होते. एकदा की ही फायनल स्टेजला पोहोचली, त्यानंतर आता तुम्ही 5, 10, 15, 20 मिनिटांनी येऊन बघा, प्रत्येक वेळी व्हॉल्यूम 2, प्रेशर 2, व्हॉल्यूम 1, टेम्परेचर 25, नंबर ऑफ मोल्स 1 हे फिक्स राहणार. सो परत काय झालं, फायनल स्टेजला आल्यानंतर परत ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये गेली. सो जेव्हा चेंजेस करतो तेव्हा इक्विलिब्रियम मध्ये नसते, आफ्टर सम टाइम ती परत इक्विलिब्रियम मध्ये येते. आता पुढे परत जर चेंजेस करायचे ठरवले तर परत इक्विलिब्रियम कोलॅप्स होणार, आफ्टर सम टाइम ते परत अटेंड होणार. गॉट इट? इक्विलिब्रियम म्हणजे काय, जर या व्हॅल्यूज टाइम सोबत चेंज होत नसतील तर म्हणायचं ही सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. सो हे झालं अबाउट थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आणखी एक पॉइंट, जेव्हा एक थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट मधून आपण दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेट मध्ये जातो, तेव्हा हे काय फेनोमेना झाला, तर एक प्रोसेस झाली. या प्रोसेसला आपण म्हणतो थर्मोडायनामिक प्रोसेस. या प्रोसेसला काय म्हटलं, थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजेच काय, तर व्हेन अ सिस्टीम moves from its one equilibrium state to another equilibrium state, the phenomena happened is called as thermodynamic process. काहीतरी प्रोसेस झाली आपण म्हणतो. मग नेक्स्ट पॉइंट आहे आपला टाइप्स ऑफ प्रोसेसेस. या प्रोसेस आपण 4 टाइपनी करू शकतो, आयसोथर्मल,
आयसोबॅरिक, आयसोक्रोरिक आणि ॲडियाबॅटिक. एकदा स्क्रीनशॉट करा, प्रोसेसेस बघूया. टाइप्स ऑफ प्रोसेसेस. मी तुम्हाला 4 म्हटलं पण लिहिलेत बोर्डवरती 6 प्रोसेसेस. लास्ट प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे कारण लास्ट प्रोसेस ना ह्या प्रोसेसेसचा बेस लागत असतो. वन बाय वन बघू. आयसोथर्मल प्रोसेस. व्हॉट इज मीनिंग ऑफ आयसो? आयसो म्हणजे सेम, दॅट इज सेम, आणि थर्मल म्हणजे टेम्परेचर. थर्मल म्हणजे हीट किंवा टेम्परेचर. सो सेम टेम्परेचरला एखादी रिॲक्शन होत असेल म्हणजे रिॲक्टंटचं टेम्परेचर पण सेम, रिॲक्शन पूर्ण झाली आणि जो काही प्रोडक्ट बनलाय तेव्हा पण टेम्परेचर सेम असेल तर आपण म्हणतो ही पूर्ण रिॲक्शन सेम टेम्परेचरला झाली. देअर वॉज नो चेंज इन टेम्परेचर. बरोबर आहे. म्हणून मी काय लिहिलं, डेल्टा टी इज इक्वल टू 0. एक्सप्लेन करते. एकच प्रोसेस डिटेल मध्ये सांगणार, सेम रूल सगळ्याला यूज करायचा. समजा ही तुमची सिस्टीम आहे, या सिस्टीमचं काहीतरी 25 डिग्री सेल्सिअस हे इतकं टेम्परेचर आहे. याच्यावरती काहीतरी चेंजेस केले, काहीतरी प्रोसेस झाली. मग अशी सांगितलं थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय, काहीतरी प्रोसेस झाली, इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटकडे ती चेंज झाली. पण चेंज झालेल्या सिस्टीमचं टेम्परेचर सुद्धा किती आहे, 25 डिग्री सेल्सिअस. आणि टेम्परेचर स्टेट फंक्शन की पाथ फंक्शन? स्टेट फंक्शन आहे. मग स्टेट फंक्शन आपण कसं लिहितो, डेल्टा टी इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 म्हणजे फायनली किती टेम्परेचर होतं मायनस इनिशियली किती टेम्परेचर होतं, 25 मायनस 25. आन्सर काय आलं, 0. म्हणून लिहिला डेल्टा टी इज इक्वल टू 0. टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी गोज हँड इन हँड. इंटरनल एनर्जी काय आहे मॅम, तर एखाद्या बॉडीमध्ये असणाऱ्या सगळ्या टाईपच्या एनर्जीज एकत्र केल्या की आपण त्याला इंटरनल एनर्जी म्हणते. माझ्यामध्ये काय आहे आता, हीट एनर्जी, थर्मल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी अँड ब्ला 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 ब्ला. काउंट करू शकत नाही एवढ्या एनर्जीज माझ्या बॉडीमध्ये. या सगळ्यांची एकत्र सम करा, याला आपण म्हणणार इंटरनल एनर्जी. सो टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी गोज हँड इन हँड म्हणजे काय, जसं टेम्परेचर वागतो तसंच इंटरनल एनर्जी वागत असते. जर डेल्टा टी इज इक्वल टू 0 असेल तर डेल्टा यू इज इक्वल टू पण 0 असतो. आता बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे एमएचटी सीईटीच्या दृष्टिकोनातून. क्यू इज नॉट इक्वल टू 0. पहिलं तर क्यू म्हणजे हीट, आणि हीट आपली पाथ फंक्शन आहे आणि पाथ फंक्शनच्या समोर कधीही डेल्टा लागत नाही. त्यामुळे काय झालं, क्यू इज नॉट इक्वल टू 0. वाय नॉट इक्वल टू 0? एखाद्या सिस्टीमचं जर टेम्परेचर तुम्हाला मेंटेन ठेवायचं असेल, इक्वल ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये हीट चेंजेस व्हाव्याच लागतात, त्याशिवाय टेम्परेचर सेम राहत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादी प्रोसेस व्हायला लागली, प्रोसेस होताना एक तर टेम्परेचर कमी व्हायला पाहिजे किंवा टेम्परेचर वाढायला पाहिजे. जर टेम्परेचर वाढलं असेल या सिस्टीमचं तर ही सिस्टीम हीट बाहेर टाकणार आणि परत टेम्परेचरला 25 ला मेंटेन करणार. दुसरं एक्झाम्पल घ्या, एखादी प्रोसेस व्हायला लागली समजा आणि अचानकपणे या सिस्टीमचं टेम्परेचर 25 पेक्षा खाली ड्रॉप झालं, पण आयसोथर्मल आहे त्यामुळे ड्रॉप होऊन चालेल का, नाही. म्हणून हे 25 ला परत मेंटेन करण्यासाठी ही सिस्टीम बाहेरून काय करणार, हीट घेणार. एकदा ही हीट आली की परत टेम्परेचर 25 ला मेंटेन होणार. गॉट इट? सो हीट चेंजेस व्हावे लागतात, त्याशिवाय हे 25 कंडिशन मेंटेन राहणार नाही. सो हीट चेंजेस 0 नसतात. क्यू नॉट इक्वल टू 0 म्हटलं. गॉट इट? ओके. आता सिमिलरली तोच पॅटर्न सगळ्याला लावायचा. आयसो म्हणजे सेम, क्रोरिक किंवा चोरिक हा शब्द कोणासाठी येतो, व्हॉल्यूम साठी. एखादी रिॲक्शनचा इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम सेम आहे. 10 लिटर होता, नंतर सुद्धा 10 लिटरच आहे. 10 मायनस 10 0. हेन्स डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. आयसोबॅरिक, आयसो म्हणजे सेम, बार कोणासाठी वापरतो, प्रेशर साठी. सो काय झालं, इनिशियल प्रेशर 1 atmosphere असेल आणि फायनल पण 1 atmosphere असेल, दॅट इज नो चेंज इन प्रेशर. प्रेशर सेम राहिलं म्हणून लिहिलं डेल्टा पी इज इक्वल टू 0. ॲडियाबॅटिक, ॲडियाबॅटिक म्हणजे काय, देर इज नो हीट एक्सचेंज. आता हीट एक्सचेंज होणार नाही म्हणून बघा मी एक सिस्टीम काढले. हीट आतमध्ये येते का, मी क्रॉस मार्क केलाय, नाही, हीट आतमध्ये येत नाही. मग हीट बाहेर जाऊ शकते का, नाही, हीट बाहेरही जाऊ शकत नाही.
सो अशी सिस्टीम की जी हीटला ना आत येऊ देते ना बाहेर जाऊ देते, अशा सिस्टीमला म्हणायचं किंवा अशा प्रोसेसेसला म्हणायचं ॲडियाबॅटिक प्रोसेसेस. गॉट इट? काय लिहायचं ॲडियाबॅटिक मध्ये? Q इज इक्वल टू 0 म्हणजे हीट ना आत ना बाहेर. बट Q इक्वल्स टू 0 आहे तर टेम्परेचर नॉट इक्वल्स टू 0 आणि इंटरनल नॉट इक्वल्स टू 0. बरोबर ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मल एकमेकाला रिव्हर्स आहेत. बघा इथे हीट एक्सचेंज होत नाही, नसेल होत म्हणजे हीट एक्सचेंज इज इक्वल टू 0. सो Q इज इक्वल टू 0. बट हीट एक्सचेंज होत नसेल तर टेम्परेचर एक्सचेंज तर व्हायलाच पाहिजे. त्यामुळे डेल्टा टी नॉट इक्वल टू 0, डेल्टा यू नॉट इक्वल टू 0. प्रॉपरली हे दोन लक्षात ठेवा. नेक्स्ट वी विल गो टू इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल म्हणजे काय? अशा रिॲक्शन्स ज्या एकाच डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात, ओनली फॉरवर्ड. त्या रिॲक्शन्स बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जाणार नाहीत, म्हणून म्हटलं इर म्हणजे जात नाहीत. कुठे जात नाहीत? रिव्हर्स जात नाहीत, म्हणून इरिव्हर्सिबल. बघा एक आता मी गॅस घेतला सिलेंडर मध्ये अँड फिटेड विथ सम पिस्टन. मी पिस्टनला वरती उचललं, काय होईल? एक्सपान्शन ऑफ गॅस. बरोबर आहे ना? पिस्टनला वरती उचललं की गॅस माझा एक्सपांड होईल. झाला एक्सपान्शन? येस. आता मला सांगा हे आपल्या मनाने असं मागे जाऊ शकेल का? एकदा पूर्ण एक्सपान्शन झालंय? नाही जाऊ शकणार. सो अशा प्रोसेसला म्हणायचं इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेस एका स्टेप मध्ये होतात आणि ओनली फॉरवर्ड डायरेक्शन मध्येच होतात, तर रिव्हर्स जाऊ शकत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इज रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल म्हणजे काय? फॉरवर्ड पण जाऊ शकते आणि बॅकवर्ड पण येऊ शकते. बघा समजा मी या डायरेक्शन मध्ये चालायला लागले, पण मला कोणीतरी असा टर्न दिला तर मी काय करेन? उलट्या डायरेक्शन मध्ये चालायला लागेल. म्हणजे मी फॉरवर्डला जात होते बट मला असं कोणतं टर्न दिला. सो हा टर्न मला कोणीतरी दिल्याशिवाय मी बॅकवर्डला जाऊ शकेन का? नाही. म्हणजेच एखादी प्रोसेस तिच्या ड्रायव्हिंग फोर्सने जात असेल बट छोटा जरी तिला कोणीतरी अपोजिंग फोर्स दिला तर ती काय करते? रिव्हर्स डायरेक्शन मध्ये चालायला लागते. अशा प्रोसेसेसना म्हणायचं असतं रिव्हर्सिबल प्रोसेसेस. आता गॅस आणि सिलेंडरच्या टर्म्स मध्ये सांगायचं तर बघा रिव्हर्सिबल प्रोसेसेस मध्ये मल्टी स्टेप प्रोसेस असते. हिच्यासारखी वन स्टेप आहे का? नाही. ती कशी असते? ऑकर्स इन लार्ज नंबर ऑफ स्टेप्स. मी बीकर घेतलाय किंवा सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये गॅस आहे, याला पण पिस्टन लावलंय, पण पिस्टन वरती मी खूप सारे छोटे छोटे मासेस ठेवले. आता मला एक्सपान्शन करायचं असेल तर या मासला मी काढून टाकलं पाहिजे बाहेर. पण मी काय केलं? हळूहळू प्रोसेस केली. पहिला एक छोटं मास काढलं, बाहेर टाकलं. बघा हे मास आहेत पिंक कलरचे. एक छोटं वेट उचललं, बाहेर टाकलं. माझा गॅस काय होईल? एक्सपांड होईल. आधी कुठे आहे बघा पिस्टन? या पोझिशनला आहे. आता पिस्टन कुठे गेला? वरती. म्हणजे चेंज इन पिस्टनची पोझिशन म्हणजे माझं एक्सपान्शन आहे. तेवढा माझा गॅस एक्सपांड झाला असणार आहे. सो एक्सपान्शन झालं. परत मी दुसरं छोटं वेट बाहेर उचलून फेकलं, या साईडचं फेकलं. परत माझा गॅस एक्सपांड होईल. परत मी आणखीन एक काढेन, परत गॅस एक्सपांड होईल. आणखीन एक मास काढेन, परत गॅस माझा एक्सपांड होईल. सो एक्सपान्शनची प्रोसेस तर मी करतेय, बट कशी करतेय मी? हळू 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 इन इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप. सो एखादी प्रोसेस स्लोली आणि इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होत असेल तर ती कुठल्याही स्टेप मध्ये मागं येऊ शकते. ऑकर्स ॲट इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स. ॲट एव्हरी स्टेप किंवा ॲट एंड ऑफ एव्हरी स्टेप म्हणा. प्रत्येक स्टेपच्या एंडला स्टेप 1 टू स्टेप 2 गेला की थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आलं. परत तुम्ही मास उचलल्यानंतर इक्विलिब्रियम चेंज, परत इक्विलिब्रियमला येणार. परत तुम्ही मास काढून टाकला, इक्विलिब्रियम कोलॅप्स, परत इक्विलिब्रियमला जाणार. परत जेव्हा तुम्ही मास बाहेर काढून टाकता त्याच वेळी इक्विलिब्रियम कोलॅप्स होणार. पण आपल्या मनाने परत प्रोसेस कुठे येते? इक्विलिब्रियमला येऊन थांबते. म्हणून काय वापरलं? ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप. प्रत्येक स्टेपच्या एंडला सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये येऊन थांबते. एकदा ती इक्विलिब्रियमला आली की तुम्ही उचलून मास बाहेर टाकताय. तुम्ही काहीतरी काम केलं की परत ती काय करणार? दुसऱ्या इक्विलिब्रियमला जाऊन बसणार. परत तुम्ही मास टाकलं, परत ती जाऊन काय करणार? दुसऱ्या इक्विलिब्रियमला जाऊन बसणार. बट ॲट एव्हरी एंडला काय झाला? थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अटेन झालेला. या प्रोसेसेस मध्ये मॅक्सिमम वर्क केलं जातं कारण स्लोली काम केलं ना. स्लोली आपण वेट बाहेर टाकले आणि मल्टिपल स्टेप्स मध्ये केलंय. मग किती चांगलं काम असणार आहे ते एक्सपान्शनचं. सो वर्क डन ह्या प्रोसेसेस मध्ये मॅक्सिमम असतं.
ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स डिफर बाय व्हेरी 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 स्मॉल व्हॅल्यू. 3 वेळा व्हेरी 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 लिहिले म्हणजेच काय, व्हेरी 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 म्हणजे इन्फायनायडेसिमली स्मॉल, अतिशय लहान व्हॅल्यूनी डिफर होतात. कोण? ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स. आता हा गॅस एक्सपांड होत होता, एक्सपांड व्हायलाय. काय झालं, तुम्ही मास काढून टाकत होता, एखादा मास परत ऍड करा. जो तुम्ही मास इथून टाकलेला बाहेर त्याला परत ऍड करा हवं तर. काय होईल? लगेच रिव्हर्स. इथे जो मास बाहेर काढलेला त्याला परत आत टाका, कॉम्प्रेशनकडे प्रोसेस जाईल. जर अशी प्रोसेस तुमची एक्सपान्शन होत होती आणि तुम्ही मास ऍड केलं तर लगेच प्रोसेस काय येईल, बॅक होईल आणि कॉम्प्रेशन व्हायला लागेल. रिव्हर्सिबल झाली, ही रिव्हर्सिबल प्रोसेस मागे आली, पण कधी आली, जेव्हा तुमची ती प्रोसेसला तुम्ही काहीतरी एक अपोजिंग फोर्स दिला म्हणून ती रिव्हर्स डायरेक्शन मध्ये चालायला लागली. आणि हे कधी होऊ शकतं, जर तुमचा ड्रायव्हिंग फोर्स आणि तुमचा अपोजिंग फोर्स अतिशय लहान व्हॅल्यूनी डिफर होतात तरच. इन्फायनाइट डेसिमली स्मॉल व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे हा फोर्स 10च आहे तर हा 10.1 पाहिजे, इतका कमी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षाही कमी, तरच या प्रोसेस रिव्हर्सिबल होऊ शकतात. लास्ट काय लिहिलंय, हेन्स ॲट एव्हरी पॉइंट प्रोसेस कॅन बी रिव्हर्स. त्यामुळे कुठल्याही पॉइंटला तुम्ही या प्रोसेसला रिव्हर्स करू शकताय. मास काढत होता, लगेच ऍड करा, कॉम्प्रेशनला रिॲक्शन चालू होईल तुमची. आता तुमच्या डोक्यात आलं असेल, ठीक आहे मॅम, मग इथं पण पिस्टन पुश करा, जाईलच की रिॲक्शन मागे. जर मला सांगा, तुम्ही काय करायला लागलाय, हळूहळू पायऱ्या चढायलाय, जिन्याच्या पायऱ्या, जिना चढताय तुम्ही. जर तुम्ही हळूहळू चढत असाल तर कुठल्याही मुवमेंटला मी म्हटलं चला खाली या तर तुम्ही येऊ शकताय. बट एकदा तुम्ही पूर्ण जिन्याचं वरचं टोक चढलंय आणि मी म्हटलं विदिन अ सेकंड खाली या, येऊ शकाल का? नाही. पहिल्या पायरीवरचा पटकन येईल, दुसऱ्या पायरीवरचा येऊ शकेल, तिसऱ्या पायरीवरचा येऊ शकेल, चौथ्या पायरीवरचा येऊ शकेल, पण जो सगळ्यात लास्ट जिन्याच्या पायरीवरती आहे तो पटकन खाली येऊ शकेल का? नाही. सो जर स्टेप वाईज प्रोसेस झाली असेल, हळूहळू प्रोसेस झाली असेल तर पाठीमागे प्रोसेस येऊ शकते, पण जी प्रोसेस ऑलरेडी एका मोठ्या स्टेपने एकाच रेंगेत वरच्या जिन्यावर चढली आहे तर तुम्ही मागे येऊ शकाल का? तुम्ही मागे येऊ शकणार नाही. So this is major difference between irreversible and reversible processes. Reversible processes का शिकायच्या? कारण याच्यामध्ये जे वर्क डन केलेलं असतं ते कसं आहे, मॅक्सिमम वर्क डन, MCQ फॉर MHT CET. मग आपण बघायचं रिव्हर्सिबल आयसोथर्मल वर्क, इरिव्हर्सिबल आयसोथर्मल वर्क, अशा टाइपच्या तर वर्क्स बघायला लागायचे. आपण वर्क आणि हीट बद्दल शिकूया. पहिलं प्रोसेसेस लक्षात आल्या का? ओके, स्क्रीनशॉट करून घ्या. वर्क अँड हीट बद्दल बघूया आता. कारण मी तुम्हाला काय शिकवलं, वर्क ऍज वेल एज हीट हे दोनच फक्त पाथ फंक्शन आहेत, बाकी सगळे स्टेट फंक्शन आहेत. इनिशियल स्टेट मायनस फायनल स्टेट करावं लागतं. पण वर्क आणि हीटला काय लागतं, पाथ. काय पाथनं तुम्ही गेला. सो पाथ लागत असेल तर फॉर्म्युला पण त्याचा काहीतरी मोठा असणार, डेल्टा व्ही सारखा V2 मायनस V1 नसणार आहे. वर्कला पण काहीतरी फॉर्म्युला असेल आणि हीट नेमकं कशासाठी यूज करतो ते बघू. तर माझा बेसिक क्वेश्चन आहे, जर तुम्ही थर्मोडायनामिक्स मध्ये क्लोज सिस्टीमचा स्टडी करताय, बरोबर आहे, गॅस तुम्ही पिस्टननी वरून क्लोज केला, तर ह्या सिस्टीम मध्ये जर मला एनर्जी चेंजेस करायचे असतील तर कसे करणार? कारण सिस्टीम तर क्लोज आहे तुमची, बरोबर आहे. मग सिस्टीम क्लोज असेल तरी पण ती एनर्जी चेंजेस करू शकते. कसे करणार? काय करायला पाहिजे? तर एनर्जी चेंजेस इन अ क्लोज सिस्टीम कॅन बी ऑकर्ड किंवा होऊ शकतात एक तर बाय डुईंग वर्क किंवा बाय ट्रान्सफर ऑफ हीट. हीट ट्रान्सफर झाली म्हणजेच एनर्जी चेंजेस झाला. जर ह्या सिस्टीमनं वर्क डन केलं तरी सुद्धा काय म्हणू शकतो आपण, एनर्जी चेंजेस झाले. सो वर्क अँड हीटचा सिग्निफिकन्स काय आहे? एखाद्या क्लोज सिस्टीम मध्ये एनर्जी चेंजेस करायचे असतील तर एक तर तुम्ही त्या सिस्टीमवर काम करा किंवा त्या सिस्टीमला काम करून द्या, किंवा त्या सिस्टीमच्या आतमध्ये हीट ढकला किंवा या सिस्टीमला बाहेर हीट टाकू द्या. एनिथिंग ऑफ द आयदर प्रोसेस झाली की एनर्जी चेंजेस होत असतात. म्हणून मी आधी हीट म्हणजे काय सांगते आणि वर्क म्हणजे काय सांगते. हीट इज फॉर्म ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हीट काय आहे? एक एनर्जी चेंज करण्याचा मोड आहे. सो इट इज मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. असं का म्हटलं असेल? बघा, एखादी सिस्टीम आहे
आणि या सिस्टीमचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. बट काही कारणानंतर काहीतरी रिॲक्शन झाली आणि याचं टेम्परेचर समजा 24 डिग्री सेल्सिअस झालं. चालेल का मला असं कमी टेम्परेचर होऊन? नाही, मला ह्याची काय मेंटेन करायची होती? इक्विलिब्रियम मेंटेन करायची होती. जर टेम्परेचर ड्रॉप डाऊन झालं असेल तर ही सिस्टीम बाहेरून हीट आतमध्ये घेणार. हीट घेतल्यानंतर परत 24चं कुठे जाईल? 25 डिग्री सेल्सिअसला जाईल. किंवा दुसरी कंडिशन घ्या, टेम्परेचर होतं 25 डिग्री सेल्सिअस आणि काहीतरी रिॲक्शन झाली आणि 26 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर वाढलं. वाढलेले टेम्परेचर ही सिस्टीम आत ठेवेल का? नाही ठेवणार. ही काय करेल? हीट बाहेर टाकेल आणि परत तुमचं टेम्परेचर 26 पासून 25 कडे नेईल, म्हणजे ड्रॉप डाऊन करेल टेम्परेचरचं. सो जेव्हा टेम्परेचर मध्ये डिफरन्स येतो तेव्हा जो काही सिस्टीम मध्ये चेंज होत असतात ते चेंजेस कुठले असतात? हीट चेंजेस. म्हणूनच लिहिलं मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जी चेंज झाली आहे का याची सिस्टीमची? झाली आहे. कशामुळे झाली? टेम्परेचर डिफरन्समुळे झाली. सो जे काही टेम्परेचर डिफरन्समुळे एनर्जी चेंजेस होतात त्याच एनर्जी चेंजेसला आपण नाव देत असतो हीट. आता हीटला साइन देणं पण महत्वाचं आहे. टेक्स्टबुक मध्ये बघा तुम्ही +Q आणि -Q व्हेरी इम्पॉर्टंट साइन कन्व्हेन्शन्स असतात. कधी पॉझिटिव्ह द्यायची आणि कधी निगेटिव्ह द्यायची. स्क्वेअर म्हणजे काय? सिस्टीम. जर तुमच्या सिस्टीमने बाहेरून म्हणजे सराउंडिंग कडून हीट आतमध्ये घेतली तर साइन असते पॉझिटिव्ह. जर हीट ऍब्सॉर्ब केली तुमच्या सिस्टीमने तर साइन असते पॉझिटिव्ह. आणि माझी हिंट काय आहे? माझी सिस्टीम माझं घर आहे. माझी सिस्टीम म्हणजेच माझं घर आहे. माझ्या घरात जर कोण येत असेल तर ऑलवेज स्वागत पॉझिटिव्ह साइन. जर माझ्या घरातून कोण घर सोडून जात असेल तर निगेटिव्ह साइन. चुकीची गोष्ट निगेटिव्ह साइन. सो हीट आत आली म्हणजे सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केली, पॉझिटिव्ह साइन. सिस्टीमने हीट बाहेर टाकली किंवा इव्हॉल्व केली तर साइन कुठली येणार? निगेटिव्ह. हीट इव्हॉल्व्ड फ्रॉम सिस्टीम टू द सराउंडिंग, निगेटिव्ह Q. पॉझिटिव्ह Q, निगेटिव्ह Q. कधी कधी Q ला कॅपिटल Q ने सुद्धा इंडिकेट करतात. त्यानंतर वर्क डन काय आहे? तर वर्क पण कशाचा मोड आहे? ट्रान्सफर ऑफ एनर्जीचाच. पण तेव्हा फक्त काही टेम्परेचर डिफरन्स नसतो. एक्सपान्शनचं वर्क करतो आपण, कॉम्प्रेशनचं वर्क करतो, तेव्हा काही तिथे टेम्परेचर डिफरन्स लागतो का? नाही. सो एनर्जी चेंजेस when there is no temperature difference, such type of energy changes are called as work. अशा एनर्जी चेंजेसला वर्क म्हणायचं. सो इट इज ऑल्सो मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी when there is no temperature difference. मग वर्क पण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असणार. सिमिलरली माझं घर आहे. जर तुमच्या सिस्टीमने सराउंडिंग वर काम केलं, सिस्टीमने सराउंडिंग वर काम केलं तर हात कुठे गेला? घराच्या बाहेर. सो निगेटिव्ह वर्क डन. आणि जर सराउंडिंगने सिस्टीम वरती काम केलं, सराउंडिंगने सिस्टीम वरती काम केलं तर आता वर्क डन असणार पॉझिटिव्ह. सिस्टीमच्या आत एरो आला ना, सो पॉझिटिव्ह. सो हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे. जर वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग इज निगेटिव्ह and work done by the surrounding on the system is positive. Sign conventions कळतील? ओके. नेक्स्ट आता बघा हा ग्राफ आहे अबाउट हीट. जसं आधीच सांगितलं हीट ॲज वेल ॲज वर्क कसे आहेत? पाथ फंक्शन आहे. समजा कोणतरी तुमचा मित्र ए आहे आणि त्याला कुठे जायचंय? बीच्या घरी जायचंय. सो त्याच्याकडे 2 पाथ आहेत. असा पण जाऊ शकतो, असा पण जाऊ शकतो. सो हा ग्राफ कशासाठी काढलाय? जेव्हा हीटचा ग्राफ काढला जाईल आणि असे 2 ग्राफ दिले असतील A to B आणि आतल्या साइडून, तो नेहमी बाहेरचा ग्राफ असतो ॲडियाबॅटिक प्रोसेसचा. बाहेरचा असतो ॲडियाबॅटिक प्रोसेसचा आणि आतला कुठला? आयसोथर्मल प्रोसेसचा. सो तुम्हाला MCQ याच्यावरती सुद्धा येऊ शकतो. बाहेरचा ग्राफ ॲडियाबॅटिक, आतला ग्राफ आयसोथर्मल. बट कोणासाठी? हीटचा ग्राफ आहे हा, हीटचा. गॉट इट? ओके. चला आता आपण काही गोष्टी वर्क बद्दल डिस्कस करू, पण एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. आता थोडं वर्क बद्दल डिस्कस करूया. सगळे डेरिव्हेशन मी काही तुम्हाला वन शॉट मध्ये डिराईव्ह करून नाही देणार, बट ऑफकोर्सली माझ्या हिंटने तुम्हाला MHT CET चे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. बऱ्याच जणांना फॉर्म्युला मध्ये कधी कुठला फॉर्म्युला वापरायचा वर्क डनचा हेच मोठं कन्फ्युजन असतं. बरोबर आहे? कारण वर्क डनचे आपल्याला पूर्ण थर्मोडायनामिक्स मध्ये किती फॉर्म्युले आहेत बघा. स्टार्ट मी इथून करतेय. आयसोथर्मल
इरिव्हर्सिबल प्रोसेस साठी, ज्यालाच आपण प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क म्हणतो, पीव्ही वर्क काढा, तेव्हा फॉर्म्युला काय वापरायचा, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. सेकंड हिंट, जेव्हाही तुम्ही क्वेश्चन वाचाल, जर क्वेश्चन मध्ये ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर हा वर्ड आला असेल, कोणता वर्ड, ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असा घ्या, when 2 mole of idle gas is expanded isothermally irreversibly at constant external pressure of 2 atmosphere. So word काय आला, 2 atmosphere constant external pressure. Constant external pressure आला word, फॉर्म्युला लिहायचा W is equal to minus P external into delta V. Got it? जरी या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 मोल ऑफ आयडल गॅस दिलं असेल तरी त्या 2 मोलचा यूज होणार आहे का इथे, काही नाही. सो कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर वर्ड आला की W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. फक्त प्रेशर आणि व्हॉल्यूम लागतो, नंबर ऑफ मोल्सची काही गरज नाही, फक्त कन्फ्यूज करायला दिलेलं असतं. नेक्स्ट बघा, कन्सिडर एन मोल ऑफ किंवा 2 मोल ऑफ आयडल गॅस एक्सपांडेड आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल ऍट एटमॉस्फेरिक प्रेशर समथिंग समथिंग. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कॉन्स्टंट एक्सटर्नल असा वर्ड दिसणार नाही, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर असा वर्ड इकडे दिसणार नाही. प्लस आणखी काय दिसतंय तुम्हाला, आयसोथर्मल रिव्हर्सिबल. फॉर्म्युला मोठा वापरायचा, W max is equal to minus 2.3 nRT log to the base 10 V2 upon V1. प्रेशर दिलं असेल तर P1 upon P2. आता हे तुम्हाला माहिती आहे, P1 V1 is equal to P2 V2, त्यामुळे V2 upon V1 लाच आपण P1 upon P2 लिहू शकतो. कधी कोणता फॉर्म्युला, क्वेश्चन मध्ये कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर असेल तर मायनस छोटावाला फॉर्म्युला P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, आणि असं काही वर्ड नसेल तर मोठा फॉर्म्युला. त्यानंतर आपण शिकणार वेरियस प्रोसेसेस, जसं की कंबशन ऑफ एनी सबस्टन्स किंवा फॉर्मेशन ऑफ एनी सबस्टन्स, म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये किती वर्क डन केलं असं जर विचारलं असेल तर फॉर्म्युला असतो W इज इक्वल टू मायनस डेल्टा एन जी आर टी. फॉर्म्युला लक्षात ठेवा, डेल्टा एन जी काय आहे ते त्यावेळी सांगेन जेव्हा केमिकल रिएक्शन शिकवेन. आता काय शिकवलेलं, सिलेंडर घेत होते, त्याच्यामध्ये गॅस एक्सपान्शन कॉम्प्रेशन, एक्सपान्शन कॉम्प्रेशन. सो ती जी काही प्रोसेस होती ती आयदर रिव्हर्सिबल असेल तर मोठा फॉर्म्युला, इरिव्हर्सिबल आणि मोस्ट इम्पॉर्टंट हिंट, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर वर्ड दिला असेल की छोटा फॉर्म्युला. जर तुम्हाला दिला असेल फॉर कंबशन ऑफ इथेनॉल अशा कंडिशन्स आहेत, फाइंड द वर्क डन. सो कंबशन ऑफ इथेनॉल ही एक केमिकल रिएक्शन आहे आणि केमिकल रिएक्शन बद्दल आलं तर वर्क डन मायनस डेल्टा एन जी आर टी. अजून दोन टाइपचे वर्क, म्हणजे वर्क डन इन व्हॅक्यूम, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्री एक्सपान्शन. म्हणजेच काय, व्हॅक्यूम मध्ये हे ऍटमॉस्फिअर आहे, व्हॅक्यूम म्हणजे कुठे, स्पेस, स्पेस मध्ये प्रेशर आहे का कुठलं एक्सटर्नल, नाहीये. सो नो प्रेशर. मग प्रेशरची एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू जर 0 झाली तर वर्क डन पण काय झाला, 0. कारण वर्क डनचा फॉर्म्युला आहे मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. Hence work done is equal to 0. This is known as free expansion. That is work done in vacuum is 0. Second work done असतं cyclic. जर एखादी प्रोसेस सायक्लिक असेल तरी सुद्धा वर्क डन 0. कारण बेसिक वर्क डनचा आपण जो काही फॉर्म्युला डिराइव्ह केला प्रेशर व्हॉल्यूम टर्म्स मध्ये, त्याचा स्टार्ट कुठून केलेला, वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो इथं डिस्प्लेसमेंट काही झाली आहे का, ज्या पॉइंट पासून स्टार्ट करतोय त्याच पॉइंटला येऊन थांबतोय, नो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट नसेल तर वर्क डन परत 0 झालं. सो व्हॅक्यूम मध्ये वर्क डन 0, सायक्लिक प्रोसेस मध्ये वर्क डन 0, इरिव्हर्सिबल कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशरला हा फॉर्म्युला, आयसोथर्मल रिव्हर्सिबल मध्ये मोठा फॉर्म्युला, आणि केमिकल रिएक्शन असेल तर मायनस डेल्टा एन जी आर टी चा फॉर्म्युला. पटकन स्क्रीनशॉट करून घ्या. वर्क डनचे फॉर्म्युलेज बघितले, आता त्याच्यावरती न्यूमरिकल्स असणार. न्यूमरिकल्स तर तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, बट मिस्टेक जेव्हा होते, कधी होते, जेव्हा तुम्हाला युनिट कन्व्हर्जन्स जमणार नाही. मग बघा, वर्क डन काढायला लावलं तर वर्क डन जनरली आपल्याला जूल मध्ये विचारतात, बट कधी कधी काय होतं, तुम्हाला व्हॉल्यूम, वर्क डनच्या फॉर्म्युलामध्ये बेसिकली काय असतं, प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम आहे. सो प्रेशर कशामध्ये दिलंय मी आता इथे, ऍटमॉस्फिअर मध्ये, व्हॉल्यूम कशामध्ये दिलाय, लिटर मध्ये. सो वर्क डन जे निघणार ते कशामध्ये निघणार, लिटर
ऍटमॉस्फिअर मध्ये, पण वर्क डन लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये न काउंट करता आपण जूल मध्ये काउंट करतो. मोस्टली आपण जूल मध्ये काउंट करतो. मग या लिटर ऍटमॉस्फिअरला जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं 101.3 ने. गॉट इट? ओके. आता बघा, प्रेशर मी बार मध्ये केलं. मग अशी प्रेशर ऍटमॉस्फिअर मध्ये दिलेलं क्वेश्चन मध्ये, व्हॉल्यूम लिटर मध्ये दिलेला, वर्क डन निघाला लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये, जूल मध्ये करायचं असेल तर 101.3 ने मल्टिप्लाय केलं. आता प्रेशर ऍटमॉस्फिअर मध्ये न घेता बार मध्ये, बार पण प्रेशरचंच युनिट आहे, व्हॉल्यूम तुम्हाला लिटर मध्येच दिलाय. सो जेव्हा तुमचं आन्सर वर्क डनचं लिटर बार मध्ये येईल आणि कन्वर्ट तुम्हाला जूल मध्ये करायचं आहे, यू हॅव टू मल्टिप्लाय इट बाय ओनली 100. जास्त काही डिफरन्स नाहीये. सो एमएचटी सीईटी मध्ये तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करून सुद्धा ऑन अन अप्रॉक्सिमेट आन्सर काढू शकता. का डिफरन्स नाही जास्त? कारण लिटर आणि ऍटमॉस्फिअर मध्ये फार फरक नाहीये. बघा, 1 ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.013 बार. जास्त डिफरन्स आहे का ऍटमॉस्फिअर आणि बार मध्ये? नाही. सो या दोन कन्व्हर्जन्स मध्ये सुद्धा जास्त डिफरन्स नाही. गॉट इट? कसं कन्व्हर्जन केलं? ओके. आणि काय होऊ शकतं, तुम्हाला एनर्जी किंवा वर्क कॅलरी मध्ये दिली असेल तर ती कशामध्ये कन्वर्ट करू शकताय? जूल मध्ये. फॅक्टर कोणता आहे? 4.184 न मल्टिप्लाय करायचं. आता आर च्या व्हॅल्यूज इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आर कुठे लागतो? वर्क डनचा मॅक्सिमम फॉर्म्युला -2.303 nRT log ऑफ V2 अपॉन V1. हा जो आर आहे त्याच्यावरती पण बऱ्याचशाच कॅल्क्युलेशन्स डिपेंड राहतात. जसं की तुम्हाला वर्क डन जूल मध्ये काढायला सांगितलं असेल तर आर ची व्हॅल्यू जूल मधली सबस्टिट्यूट करायची असते. 8.314 जूल केल्विन इनव्हर्स मोल इनव्हर्स. जर तुम्हाला वर्क डन लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये काढायचं असेल तर आर ची व्हॅल्यू पण तुम्ही लिटर ऍटमॉस्फिअर वाली वापरायची. ती किती आहे? 0.0821 लिटर ऍटमॉस्फिअर केल्विन इनव्हर्स मोल इनव्हर्स. जर तुम्हाला हीच व्हॅल्यू वर्कची कॅलरी मध्ये काढायला सांगितली तर आर ची व्हॅल्यू तुम्ही आतमध्ये पण कॅलरीची वापरायची. दॅट इज 2 कॅलरी केल्विन इनव्हर्स मोल इनव्हर्स. गॉट इट? आर ची व्हॅल्यू कधी कोणती वापरायची? जूल मध्ये हवी असेल तर 8.314, लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये हवी असेल तर 0.0821 आणि जर कॅलरी मध्ये हवी असेल तर 2 कॅलरी. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे आपला इंटरनल एनर्जी. आणि मी मगाशीच सांगितलं इंटरनल एनर्जी म्हणजे सम ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ एनर्जी. माझ्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या सिस्टीम मध्ये काही सगळ्या ज्या काही एनर्जीज आहेत, कायनेटिक, पोटेन्शियल, रोटेशनल, व्हायब्रेशनल, हीट, ब्ला ब्ला ब्ला, सगळ्यांची सम करा. ती सम एकत्र काय असेल? तुमची इंटरनल एनर्जी. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही या ऑल फॉर्म्स ऑफ एनर्जी काउंट करू शकता का? नाही. इथं मला तोंडावरती सांगता येईना तुम्हाला किती वेगवेगळ्या फॉर्म्स ऑफ एनर्जी आहेत, तर मी त्याची सम काय करणार आहे? त्याची ऍडिशन काय करू शकणार आहे? नाही करू शकणार. सो आपण त्याची जनरली सम करू शकत नाही. सो आपण यू काढू शकणार का? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल प्लस रोटेशनल प्लस व्हायब्रेशन असं प्लस 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 काढून फायनल व्हॅल्यू यू ची काढू शकतो का? नाही. यू कॅनॉट बी डिटरमाइंड, बट वी कॅन फॉर्म किंवा वी कॅन कॅल्क्युलेट डेल्टा यू. व्हॉट इज डेल्टा यू? सिस्टीमची फायनल एनर्जी मायनस सिस्टीमची इनिशियल एनर्जी. म्हणजेच आपण कसं लिहितो तो? डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1. बरोबर आहे? फायनल किती आहे? मी सगळं काम केलं आणि आता माझ्या बॉडीतली टोटल एनर्जी किती आहे? बरोबर, 30 आहे. स्टार्टिंगला किती होती? 10 होती. चेंज कितीचा झाला? 20 चा. तो चेंज म्हणजेच काय आहे? चेंज इन इंटरनल एनर्जी. सो आपण चेंज काढू शकतो बट सम करू शकत नाही. मग इंटरनल एनर्जी वरून आपण अप्रोच करतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पण कशाबद्दल आहे? एनर्जी बद्दल आहे. आपल्याकडे वेरियस स्टेटमेंट्स आहेत इंटरनल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या, त्यातल्या मी काही लिहून घेतले. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला कशाबद्दल सांगत असतं? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? Energy can neither be created nor be destroyed but just transforms from one form to another. यालाच म्हणायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे काय झालं? एनर्जी क्रिएट झालेली नाही, एनर्जी डिस्ट्रॉय पण झालेली नाही. एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. सो नेक्स्ट काय लिहिलं? एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच
युनिवर्स काय आहे? युनिवर्स एक आयसोलेटेड सिस्टीम आहे. कसं काय मॅम आयसोलेटेड सिस्टीम आहे? तर या युनिवर्सच्या बाहेरून आपल्याला कुठली हीट, कुठली एनर्जी आत येते का? युनिवर्स म्हणतीये मी. युनिवर्सच्या बाहेर काय आहे तिथून आपल्याला काही एनर्जी येते का? किंवा आपली एनर्जी या युनिवर्सच्या बाहेर पडते का कुठे? नाही. सो युनिवर्स इज अन आयसोलेटेड सिस्टम. So total energy of an isolated system remains constant. That is total energy of universe remains constant. आणखीन काही 2-3 वाक्य असतील याच्याबद्दल ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आलं एक मॉडिफिकेशन, ज्याला आपण म्हटलं मॉडिफाईड फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हा का आला? ड्यू टू आइन्स्टाईन्स इक्वेशन. आइन्स्टाईन म्हणाले एखादं मास जर डिस्ट्रॉय होत असेल तर ते डिस्ट्रॉय होत नाही ऍक्च्युअली, कारण आपल्याला माहिती आहे ना मास ऑफ युनिवर्स सुद्धा रिमेन्स कॉन्स्टंट, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सो ना मास काही डिस्ट्रॉय होणार आहे ना एनर्जी काही डिस्ट्रॉय होणार आहे. सो आइन्स्टाईन म्हणाले मास आणि एनर्जी एकमेकात कन्वर्ट होऊ शकतात. एखादं मास जर डिस्ट्रॉय झालंय तर त्या मासचंच कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होऊ शकतं. म्हणून या युनिवर्सचं एनर्जी आणि मासचा जो काही कंटेंट आहे तो नेहमी कॉन्स्टंट राहतो. सो मॉडिफाईड फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणाला की मास अँड एनर्जी दोन्ही सुद्धा ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम म्हणजेच युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. गॉट इट? ओके. सो दिस वॉज अबाउट इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? आपण डेल्टा यू सोबत डील करणार नेहमी. त्याच्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, कारण इंटरनल एनर्जी बद्दलच सांगतोय आपल्याला फर्स्ट लॉ, आणि मग आइन्स्टाईनच्या इक्वेशन नुसार आलेला मॉडिफाईड फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता मेजॉरिटीली बघायचं मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. याआधी एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. आपण बघत होतो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ, आणि फर्स्ट लॉ कोणाबद्दल बोलतो? इंटरनल एनर्जी बद्दल. सो इंटरनल एनर्जी और चेंज इन इंटरनल एनर्जी इज सम ऑफ हीट अँड वर्क डन. ही तुमच्या इंटरनल एनर्जीची डेफिनेशन असते. चेंज इन इंटरनल एनर्जी इज समेशन ऑफ हीट अँड वर्क डन. आता हा जो काही तुमचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे फर्स्ट लॉचं, हा प्रत्येक प्रोसेस वरती अप्लाय करायचं. आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, आयसोक्रोरिक, आयसोबॅरिक. स्टार्ट करूया. काय माहितीये तुम्हाला आयसोथर्मल प्रोसेसेस बद्दल? तर मॅम डेल्टा टी इज इक्वल टू 0, सेम टेम्परेचर. आणि मग मी काय सांगितलेलं? जसं तुमचं टेम्परेचर तशीच तुमची इंटरनल एनर्जी असते. आणखीन काय लक्षात ठेवायचं होतं? Q इज नॉट इक्वल टू 0. पाठच करून घेते बघा मी तुमचं. आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर 0, टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी गो हँड इन हँड. सो इंटरनल एनर्जी इक्वल्स टू 0. टेम्परेचर आणि हीट एकदम अपोजिट एकमेकांच्या. टेम्परेचर इक्वल्स टू 0 आहे तर हीट नॉट इक्वल्स टू 0 आहे. आता या इक्वेशन वरती हे सगळे कंडिशन्स लावून बघा. इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, आणि आपल्याला माहिती आहे इंटरनल एनर्जीच काय झाली? 0 झाली. क्यू 0 आहे का? नाही आहे, त्यामुळे मी क्यू ला क्यूच लिहिणार. सो इक्वेशन काय झालं फायनल माझं? क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. क्यू आम्ही काय लिहू शकते? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. सो फॉर आयसोथर्मल प्रोसेस इंटरनल एनर्जी इज 0, आणि आयसोथर्मल प्रोसेस साठी तुम्ही जी काही हीट दिली आहे सिस्टीमला ती सगळी कशासाठी वापरली? वर्क डन करण्यासाठी. सो आपण काय म्हणतो? फॉर आयसोथर्मल प्रोसेसेस जी काही हीट आतमध्ये आली आहे ती सगळी त्या सिस्टीमने वर्क करण्यासाठी वापरली. ओके, फॉर्म्युला बघून घ्या. Q इज इक्वल टू मायनस डब्ल्यू किंवा डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. तुम्हाला विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? फर्स्ट लॉ फॉर आयसोथर्मल प्रोसेस काय येतो? गॉट इट. नेक्स्ट बघा ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक म्हणजे कशी प्रोसेस आहे? याच्यामध्ये Q चे चेंजेस इक्वल्स टू 0 असतात, आणि टेम्परेचर काय असणार मग? अपोजिट, आणि इंटरनल एनर्जी कसं असणार? टेम्परेचर सारखा. बरोबर आहे? ओके, चला मग परत फॉर्म्युला लिहून घेऊया आपण. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. इंटरनल एनर्जी नॉट इक्वल टू 0, त्यामुळे मी डेल्टा यू आहे तसं लिहिलं. क्यू काय आहे? 0 प्लस डब्ल्यू, म्हणजे इंटरनल एनर्जी इज नथिंग बट वर्क डन.
इंटरनल एनर्जी इज नथिंग बट वर्क डन. कोणासाठी? फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेसेस. आयसोक्लोरिक मध्ये काय असतं? फक्त डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असतो. मग आपला काय फॉर्म्युला आहे? चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. तुम्हाला वाटेल ह्या फॉर्म्युलामध्ये व्ही कुठं आहे? पण आहे. कुठे? इथे लपलंय. वर्क म्हणजेच काय? मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. चेंज इन व्हॉल्यूम तुम्हाला काय दिलाय? 0. सो वर्क डन काय झालं? 0. म्हणजे इंटरनल एनर्जी मध्ये जे काही चेंजेस आहेत ते इक्वल टू कोणाला? हीटला. आयसोक्लोरिक मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी डिपेंड्स ओनली ऑन हीट आणि ॲडियाबॅटिक मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी डिपेंड्स ओनली ऑन वर्क. लास्ट बघा, व्हेरी इम्पॉर्टंट, आयसोबॅरिक. सो डेल्टा पी इज इक्वल टू 0. प्रेशर मध्ये काही चेंज नाही. इंटरनल एनर्जी इज इक्वल टू काय आहे? क्यू प्लस डब्ल्यू. आता या फॉर्म्युलामध्ये कुठे पी आहे का? आहे ना मॅम, डब्ल्यू मध्ये. ठीक आहे, डब्ल्यू मायनस क्यू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. अजून मी विचारते, या इक्वेशन मध्ये कुठे पी आहे का? नाहीये. इथे जो पी दिसतोय तो पी एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि हे प्रेशर कोणतं आहे? तुमच्या रिॲक्शनचं प्रेशर आहे. सो पी एक्सटर्नल अँड पी आर डिफरंट. सो इथे ही इक्वेशन आहे तशी राहणार. इंटरनल एनर्जी इज इक्वल टू, फक्त मी काय करते? कॉन्स्टंट प्रेशरला चाललंय ना सगळं. सो हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर असं लिहिते. क्यू काय आहे? हीट. फक्त कॉन्स्टंट प्रेशरला चालले रिॲक्शन म्हणून त्याच्या बेसला चुटकुसं पी लिहून टाकलं. क्यू पी मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. सो आहे आयसोबॅरिकचा फॉर्म्युला. आणि बघा, ह्याच इक्वेशनला जर मला क्यूपीच्या टर्म्स मध्ये लिहायला चालू केलं, क्यूपीच्या टर्म्स मध्ये लिहायला विचारलं, तर मी काय लिहिणार? इंटरनल एनर्जी चेंज, तो पी इकडे आणा, काय होईल? प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आणि आपण सगळ्या ज्या लॅबोरेटरीमध्ये रिॲक्शन करतोय किंवा ज्या काही रिॲक्शन आपण ओपन वेसल मध्ये करतोय त्या सगळ्यांवरती किंवा आपल्या सगळ्यांवरती वरून कॉन्स्टंट काय आहे? एक प्रेशर आहे. कुठलं प्रेशर आहे ते? ॲटमॉस्फिअरचं. सो आपण सगळे प्रोसेसेस ज्या काही करतोय त्या आयसोबॅरिक असतात असं मी म्हणू शकते का? येस मॅम. विदाउट चेंज इन ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण सगळ्या प्रोसेसेस करायलोय. मग जर सगळ्या प्रोसेसेस आयसोबॅरिक आहेत लॅबोरेटरीमध्ये करणाऱ्या आपण ओपन वेसलमध्ये, तर आयसोबॅरिक ही किती इम्पॉर्टंट प्रोसेस असणार आहे आपल्यासाठी. म्हणून या प्रोसेसच्या वेळी जे काही झालेले हीट चेंजेस आहेत त्याचं नामकरण केलं, त्याला एक वेगळं नाव दिलं, त्यालाच आपण म्हणायला लागलो एन्थाल्पी. काय म्हणायला लागलो? एन्थाल्पी. मग एन्थाल्पीचा फॉर्म्युला काय झाला? इंटरनल एनर्जी प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. बघा काय डिफाइन करू शकते मी एन्थाल्पीला? एन्थाल्पी इज नथिंग बट इट इज हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणून मी असं म्हणू शकते का? तुमची एन्थाल्पी कोणतं स्टेट फंक्शन आहे की पाथ फंक्शन आहे? तर इट इज स्टेट फंक्शन. इट इज स्टेट फंक्शन. कारण पाथ फक्त दोनच आहेत, वर्क आणि हीट. मग क्यू कसली फंक्शन असणार आहे? तर मॅम आत्ताच तर तुम्ही म्हटला क्यू म्हणजे हीट आणि हीट म्हणजे पाथ. रॉंग. कधी स्टेट फंक्शन इज इक्वल टू पाथ फंक्शन होईल का? नाही. सो क्यू ॲट बेस पी जर आलं तर हे सुद्धा काय होतं? एक स्टेट फंक्शन होती. फक्त क्यू असतं तर पाथ, कारण ही फक्त कोण आहे? हीट आहे. ही कोण आहे? हीट आहे. बट हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आली, हे पी जर बेसला लागलं तर ती झाली स्टेट फंक्शन. गॉट इट? स्टार्ट केलेला इंटरनल एनर्जी आणि एंड केला एन्थाल्पी. आता स्टार्ट करूया एन्थाल्पीला आणि बघूया आपण हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर जिला एन्थाल्पी म्हटलं तिचं डेरिव्हेशन काय आहे, तिचा फॉर्म्युला काय आहे. स्क्रीनशॉट करून घ्या. एंड काय केलेलं आपण? एन्थाल्पी म्हणजेच काय? तर हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बघा मी लिहिते हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय? तुम्ही मला सांगाल मॅम? एन्थाल्पी. नेक्स्ट इज हीट ॲट
कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मॅम हे शिकवलंच नाही तुम्ही. आता सांगते, हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर ते काय असतं, इंटरनल एनर्जी. काय असतं, हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्ही बघा यू सारखा दिसतोय ना, त्याच्यावरून ओळखायचं, कन्फ्यूज नाही व्हायचं. आता प्रेशर असेल तर एन्थाल्पी, व्ही असेल तर समवॉट लाईक यू, व्ही चा शेप सेम आहे, इंटरनल एनर्जी. एन्थाल्पीला जेव्हा डिफाइन केलं तेव्हा एन्थाल्पीची डेफिनेशन आली, इट इज सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड एनर्जी रिक्वायर्ड टू डू प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. ती समेशन आहे, ती ऍडिशन आहे इंटरनल एनर्जीची आणि कोणाची, एनर्जी दॅट रिक्वायर्ड टू डू प्रेशर व्हॉल्यूम वर्क. प्रेशर व्हॉल्यूम वर्क करण्यासाठी काय एनर्जी लागली, ती एनर्जी ऍड केली इंटरनल एनर्जी सोबत आणि आपल्याला एन्थाल्पी भेटली. बघा डेल्टा लावला असेल तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू, पी बाहेर येतो डेल्टा डब्ल्यू. सो हा एक एन्थाल्पीचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामधून इंटरनल एनर्जी आणि पीव्ही टाइप ऑफ वर्क दिला असेल तर तुम्ही काढू शकता. मोठं डेरिवेशन आहे आणि त्या डेरिवेशन नंतर आपल्याला आणखीन एक फॉर्म्युला येतो, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. मॅम हे काय, मायनस डेल्टा एन जी आर टी म्हणजे मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं वर्क डन फॉर अ केमिकल रिॲक्शन. एक्झॅक्टली. सो एन्थाल्पी जर तुम्हाला केमिकल रिॲक्शन साठी विचारली असेल तर आता काय फॉर्म्युला वापरणार तुम्ही, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. कसा आला असेल फॉर्म्युला, शॉर्ट मध्ये बघा. डेफिनेशन नुसार एन्थाल्पी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर इनटू व्हॉल्यूम. बरोबर आहे. चला मी डेल्टा लावायचं ठरवलं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू, प्रेशर बाहेर, इनटू डेल्टा व्ही. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज वर्क. तुम्ही मला सांगाल मायनस पी इंटू डेल्टा व्ही. जर मला पॉझिटिव्ह हवं असेल तर मी असं म्हणू शकते का, मायनस ऑफ वर्क डन इज नथिंग बट पी ऑफ डेल्टा व्ही. फक्त मायनस या साईडला मी घेतली. बरोबर आहे. मला काय पाहिजे, पॉझिटिव्ह पी डेल्टा व्ही पाहिजे, म्हणून मी निगेटिव्ह साइन डब्ल्यू कडे आणली. मग पुट करा ती व्हॅल्यू, डेल्टा एच इज इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस पी डेल्टा व्ही म्हणजेच काय, मायनस वर्क डन, मायनस वर्क डन. आणि वर्क डन फॉर केमिकल रिॲक्शन काय असतं, वर्क डन फॉर केमिकल रिॲक्शन बघा नोट्स ओपन करून, मायनस ऑफ डेल्टा एन जी आर टी. बरोबर आहे. मग पुट करा ती व्हॅल्यू आता, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू, मायनस ची ही साइन आहे तशी, डब्ल्यू ची काय व्हॅल्यू आहे, मायनस डेल्टा एन जी आर टी आहे. डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे मायनस सोबत, आधीची बाहेरची मायनस साइन आहे तशी. सो डेल्टा यू मायनस मायनस झाला प्लस आणि फॉर्म्युला झाला डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. सो सायन्स मध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. वर्क डन विचारलं तर मायनस डेल्टा एन जी आर टी, पण एन्थाल्पीच्या फॉर्म्युलामध्ये काय असतं ते डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. खूप सारे न्यूमरिकल्स तुमचे याच्यावरून सुटून जाऊ शकतात. व्हेरी इम्पॉर्टंट पोर्शन फॉर एमसीक्यू. तुम्हाला विचारतात खालीलपैकी कुठल्या कंडिशन वापरल्यानंतर एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जी इक्वेट होतील. काय केल्यानंतर होईल, सगळ्यात पहिली कंडिशन, जर चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही 0 असेल तर, म्हणजे काय, इफ रिॲक्शन्स आर कॅरीड आउट इन क्लोज कंटेनर. जर क्लोज कंटेनर मध्ये किंवा क्लोज सिस्टीम मध्ये एखादी रिॲक्शन केली क्लोज सिस्टीम मध्ये, तर त्या सिस्टीमचं व्हॉल्यूम कधी चेंज होणार का, नाही होणार. सो क्लोज कंटेनर मध्ये रिॲक्शन केली तर व्हॉल्यूम मध्ये चेंज होणार नाही. जर व्हॉल्यूम मध्ये चेंज नाही झाला डेल्टा व्ही 0, मग बघा एन्थाल्पी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी. आलं. येस. सेकंड कंडिशन आहे, जर तुम्ही रिॲक्शन्स मध्ये जो काही रिॲक्टंट वापरता तो सॉलिड किंवा लिक्विड वापरला तरी सुद्धा एन्थाल्पी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी होऊ शकते. कसं काय मॅम, तर बघा सॉलिड आणि लिक्विड इनकॉम्प्रेसिबल आहेत. कॉम्प्रेस करू शकता का गॅसेस सारखं तुम्ही, नाही, दे आर डिफिकल्ट टू कॉम्प्रेस. मग कॉम्प्रेस करू शकत नाही म्हणजे परत चेंज इन व्हॉल्यूम काय असणार आहे, 0. एखाद्या सॉलिडचा व्हॉल्यूम तुम्ही चेंज करू शकत नाही, म्हणजेच काय, व्हॉल्यूम मध्ये चेंज नाही, डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. परत डेल्टा व्ही 0 झाला, पूर्ण टर्म 0, इंटरनल एनर्जी इज इक्वल टू एन्थाल्पी आली.
थर्ड कंडिशन काय आहे, जर तुम्ही केमिकल रिएक्शन करत असताना नंबर ऑफ मोल्स डेल्टा एन जी इज इक्वल टू 0 आला. काय आहे हा डेल्टा एन जी? बघा, ए गॅशियस रिॲक्ट विथ बी गॅशियस. जी का लिहिलंय? कारण आपण फक्त गॅशियस मोल्स काउंट करायचे असतात. सी गॅशियस प्लस डी गॅशियस. प्रत्येकाचे मोल्स किती आहेत? 1 मोल ऑफ Ag react with 1 मोल ऑफ Bg gives 1 मोल ऑफ C plus 1 मोल ऑफ D. चेंज इन नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर प्रोडक्ट कडे किती मोल्स आहेत? एक C चा एक D चा, टोटल झाले 2. इकडे किती मोल्स आहेत? एक A चा एक B चा, म्हणजे परत 2. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट करा. जर आन्सर तुमचं 0 आलं तर डेल्टा Ng झाला 0. हे पूर्ण 0 म्हणजे परत एन्थाल्पी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी. सो या 3 कंडिशन्स असतात इंटरनल एनर्जी एन्थाल्पीला इक्वेट करण्यासाठी. क्लोज कंटेनर, सॉलिड लिक्विड रिएक्टंट किंवा डेल्टा Ng ची व्हॅल्यू 0 झाली तर. जी का लिहिलंय? फक्त गॅशियस मोल्स काउंट करायचे असतात. जर Ag प्लस B इन गॅशियस गिव्स C सॉलिड प्लस D गॅस आहे आणि तुम्हाला विचारलं डेल्टा एन काढा, तर तुम्ही हा सॉलिड काउंट करणार नाही. प्रोडक्ट साइडला एकच गॅशियसचा मोल आहे, रिएक्टंट साइडला 2 आहेत. सो तुम्हाला डेल्टा Ng ची व्हॅल्यू येणार -1. गॉट इट? सो इथपर्यंतच एन्थाल्पीची कन्सेप्ट आहे. एन्थाल्पीचा मेन फॉर्म्युला हा वाला एक, दुसरा डेल्टा Ng वाला. याच्यावरून बरेचसे क्वेश्चन सुटतील. आणखीन एक इम्पॉर्टंट टर्म, जर मी विचारलं एन्थाल्पी मधून इंटरनल एनर्जी मायनस करा, एन्थाल्पी मधून मायनस करा कोणाला? इंटरनल एनर्जीला. काय कराल? डेल्टा यू ची इकडे व्हॅल्यू आणा, डेल्टा यू इकडे आणा. काय होईल? डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एन जी आर टी होईल का? डेल्टा एन जी आर टी होईल. आणि व्हॉट इज डेल्टा एन जी आर टी? इट इज नथिंग बट मायनस ऑफ वर्क डन. बरोबर आहे? मायनस ऑफ वर्क डन. सो तुम्हाला या इक्वेशन पासून वर्क डन पण काढायला लावतील. असं म्हणतील की द डिफरन्स बिटवीन हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फाइंड करा. फाइंड द डिफरन्स बिटवीन हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉट इज हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर? चेंज इन एन्थाल्पी. व्हॉट इज हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम? इंटरनल एनर्जी. त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच काय आहे माझा? डेल्टा NgRT अँड दॅट इज नथिंग बट मायनस ऑफ वर्क डन. गॉट इट? एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे एन्थाल्पी चेंजेस फॉर अ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट इज मीन बाय फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन? आपल्याकडे 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस. जेव्हा हे स्टेट्स ऑफ मॅटर एकमेकात कन्वर्ट होत राहतील त्याला म्हणायचं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा, हे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होत असताना ज्या काही हीट चेंजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर झाला त्याला काय म्हटलं आपण? एन्थाल्पी चेंज. मग एखादी रिएक्शन वॉटर इन सॉलिड फॉर्म म्हणजे कोण आहे? आईस. आईस कशामध्ये कन्वर्ट व्हायला लागलाय? त्याच्या लिक्विड फॉर्म मध्ये. प्रोसेस झाली की नाही? झाली. फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं की नाही? सॉलिडचं लिक्विड झालं. ही प्रोसेस होताना जे काही हीट चेंजेस होतात त्या प्रोसेसला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फ्युजन. जे काही हीट चेंजेस होतात त्या हीट चेंजेसना म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फ्युजन. फ्युजन का? जेव्हा कोणताही सबस्टन्स सॉलिड टू लिक्विड स्टेट मध्ये जात असेल प्रोसेसला म्हणायचं फ्युजन. आणि फ्युजनच्या वेळी होणारे हीट चेंजेस म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. लिहायचं कसं? डेल्टा फ्युजन एन्थाल्पी. मग बघा, सॉलिड आईस चेंजेस टू लिक्विड वॉटर ही प्रोसेस होताना जे हीट चेंजेस झाले ते आहेत पॉझिटिव्ह 6.01 किलो जूल पर मोल. पर मोल युनिट का आलंय? कारण ही प्रोसेस नेहमी आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो एनर्जी चेंजेस तेव्हा 1 मोल सबस्टन्स साठी काढायचं असतं. द एनर्जी चेंजेस दॅट अकंपनीज 1 मोल ऑफ सॉलिड कन्वर्जन इनटू इट्स लिक्विड स्टेट इज कॉल्ड ॲज एन्थाल्पी ऑफ फ्युजन. किती आहे ती? +6.01. आणि ही प्रोसेस मध्ये होणारे एनर्जी चेंजेस आपण कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशरला काउंट करायचे असतात. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे 0 डिग्री साठी जी व्हॅल्यू आहे ती +0.16 किलो जूल मोल इनवर्स आहे.
100 डिग्री सेल्सिअस घेतलं किंवा 25 डिग्री सेल्सिअस घेतलं, ह्या हीट चेंजेस सुद्धा चेंज होणार. सो टेम्परेचर डिपेंडंट आहे आपली एन्थाल्पी. नंतर बघा एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. कोणाचे वेपर बनत असतात? लिक्विडचे. सो 1 मोल लिक्विडचं कन्व्हर्जन त्याच्या गॅशियस स्टेटमध्ये, या प्रोसेसला म्हटलं वेपरायझेशन. या प्रोसेसच्या वेळी जे हीट चेंजेस झाले त्याला म्हटलं एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. डिनोट केलं डेल्टा वॅप एच, VAP म्हणजे वेपरायझेशन. किती आहे ती? प्लस 40.7 किलो जूल मोल इनवर्स. या प्रोसेससाठी टेम्परेचर किती होतं? 100 डिग्री सेल्सिअस. नंतर एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. व्हॉट इज सब्लिमेशन? एखादी स्टेट सॉलिड मधून डायरेक्ट गॅस मध्ये जात असेल तर आपण म्हणतो प्रोसेस कशाची आहे? सब्लिमेशनची. लिक्विड न होता डायरेक्ट गॅस मध्ये कन्व्हर्जन. सो बघा सॉलिडचं डायरेक्ट गॅस मध्ये कन्व्हर्जन होत असेल तर प्रोसेस झाली सब्लिमेशन. या प्रोसेसच्या वेळी जे हीट चेंजेस होतात ते डिनोट करायचे डेल्टा सब्लिमेशन एच. पूर्ण म्हटलं एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. व्हेरी इम्पॉर्टंट काय आहे? एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. म्हणजे सॉलिडचं लिक्विड आणि लिक्विडचं गॅस. म्हणजे हे कोणाचं आहे? सॉलिड टू लिक्विड म्हणजे फ्युजन, लिक्विड टू गॅस म्हणजे वेपरायझेशन. आणि सब्लिमेशन मध्ये तर डायरेक्ट सॉलिड टू गॅस आलंय, म्हणजे या दोघांची सम झाली असणार. म्हणून सब्लिमेशन इज इक्वल टू फ्युजन प्लस वेपरायझेशन. यातून मी काय म्हणू शकते? जी काय आपली सब्लिमेशनची एन्थाल्पी आहे ती ऑलवेज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल वेपरायझेशन असेल किंवा इंडिव्हिज्युअल कोण आपला फ्युजन असेल. या दोघांपेक्षा सुद्धा ह्याची व्हॅल्यू फार जास्त असते. ती काहीतरी 55 पॉइंट समथिंग जाईल. तिन्ही व्हॅल्यूज 55.01 वगैरे बघून घ्या तुम्ही. व्हॅल्यू महत्वाची नाहीये तुम्हाला MHT CET साठी. ऍट टेम्परेचर आय गेस 100 डिग्री सेल्सिअसला आहे. ठीक आहे. सो व्हॅल्यूज राहू देत. सायन्स बघा. फ्युजनची पॉझिटिव्ह एन्थाल्पी आहे, वेपरायझेशनची पॉझिटिव्ह एन्थाल्पी आहे, सब्लिमेशनची पॉझिटिव्ह एन्थाल्पी आहे. म्हणजे या तिन्ही सुद्धा प्रोसेस एंडोथर्मिक आहे. एन्थाल्पी पॉझिटिव्ह म्हणजे काय? या प्रोसेसना या ज्या काही प्रोसेस होत्या त्यांनी हीट ऍब्सॉर्ब केली आहे आतमध्ये. सो यांच्या एन्थाल्पीज पॉझिटिव्ह आल्या आणि या तिन्ही सुद्धा प्रोसेस एंडोथर्मिक आहेत. आता जर या प्रोसेसेस रिव्हर्स केल्या आपण, रिव्हर्स म्हणजे कशा? इकडे काय या डायरेक्शन मध्ये फ्युजन. जर लिक्विडचं सॉलिड करतोय म्हणजे काय? पाण्याचा बर्फ म्हणजे फ्रीजिंग. पाण्याचा बर्फ म्हणजे फ्रीजिंग. मग कसं लिहिणार? डेल्टा फ्रीजिंग एन्थाल्पी. ती कशी असणार आहे तुमची? निगेटिव्ह. कारण बॅकवर्ड प्रोसेस गेली तर एन्थाल्पीची साइन बदलत असते, व्हॅल्यू तीच राहणार. त्याच्यानंतर एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. गॅसचं उलट करा, गॅसचा लिक्विड केला, वेपर आहेत, परत खाली कंडेन्स व्हायला लागले. बरोबर आहे. सो काय झालं ते? कंडेन्सेशन. सेकंड प्रोसेस रिव्हर्स केली तर काय भेटेल? कंडेन्सेशन. दॅट इज डेल्टा COND कंडेन्सेशन एन्थाल्पी इज इक्वल टू निगेटिव्ह. व्हॅल्यू तीच ऍट 100 डिग्री सेल्सिअस 40.7च, बट साइन फक्त निगेटिव्ह. सब्लिमेशनचं काही रिव्हर्स नाहीये. सो स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये दे आर एंडोथर्मिक, रिव्हर्स केल्या तर दे आर एक्झोथर्मिक. पॉइंट काय होता? एन्थाल्पी चेंजेस फॉर फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. स्क्रीनशॉट करून घ्या. आता कोणतं? एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन अँड मॉलिक्युलर चेंजेस. मगाशी होतं फेज ट्रान्सफॉर्मेशन. सॉलिडचं लिक्विड झालंय की लिक्विडचं वेपर झालंय, आपल्याला ती फेज मॅटर करत होती. आता एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन मध्ये नक्कीच ज्याच्यापासून रिॲक्शन स्टार्ट करणार आहे तो गॅसच असेल. गॅशियस सोडियम, गॅशियस क्लोरीन, गॅशियस क्लोरीन. कारण रिॲक्शनची या एन्थाल्पीची जी डेफिनेशन आहे ती स्टार्ट होतानाच अशी होते, एन्थाल्पी चेंजेस दॅट अकंपनीज चेंजेस इन 1 मोल ऑफ गॅशियस सबस्टन्स. सो 1 मोल तर फिक्स आहे, मगाशी पण 1 मोल फिक्स होता, आता पण 1 मोल फिक्स आहे, पण इथे आणखीन काय फिक्स झालं? गॅशियस सबस्टन्स पाहिजे. बघा पहिलं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आयोनायझेशन म्हणजे काय? आयन्स तयार करायचे. सो 1 मोल गॅशियस सोडियम पासून त्याचे काय असतील ते रिस्पेक्टिव्ह गॅशियस आयन्स तयार करणं, या प्रोसेसला म्हटलं आपण आयोनायझेशन.
1 मोल ऑफ सोडियम इन इज गॅशियस स्टेट, एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकेल, 1 मोल ऑफ गॅशियस सोडियम आयन तयार झाला. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, आयन तयार झाला, हेन्स आयोनायझेशन. आता मला सांगा, कुठल्याही ॲटमला इलेक्ट्रॉनला बाहेर फेकायचंय, काय करेल तो? जर त्याच्याकडून इलेक्ट्रॉन बाहेर जात असेल तर तो त्याला कंपेन्सेट करायला, नुकसान भरपाई करायला, इलेक्ट्रॉन बाहेर जातोय, जा मला एनर्जी देऊन जा. सो इलेक्ट्रॉनला बाहेर टाकतोय आणि आत कोण घेतोय, एनर्जी. किती घेतोय ती, आत घेतली म्हणून पॉझिटिव्ह, किती घेतली, 494 किलो जूल मोल इनवर्स. व्हॅल्यू लक्षात ठेवायची, राहू दे, साइन लक्षात ठेवा. आयोनायझेशन मध्ये एनर्जी चेंजेस कसे असतात, पॉझिटिव्ह. कधी, जर एखादा गॅशियस सबस्टन्स इलेक्ट्रॉन बाहेर टाकत असेल तर. दुसरी रिएक्शन बघा, क्लोरीनचा 1 मोल गॅशियस ॲटम घेतलाय, 1 मोल आणि गॅशियस फिक्स आहे आपलं. काय करेल, एक इलेक्ट्रॉन घेईल, कारण जर क्लोरीनचा आयन तयार करायचा असेल तर इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो. मग एक इलेक्ट्रॉन घेतला, एक इलेक्ट्रॉन जर तो घेत असेल तर एनर्जी काय करणार, बाहेर टाकणार. उलट करायचं, इलेक्ट्रॉन आत, एनर्जी बाहेर. एनर्जी बाहेर टाकली म्हणून साइन काय आली, निगेटिव्ह. व्हॅल्यू आहे 349 किलो जूल मोल इनवर्स. पर मोल नेहमी राहणार, कारण 1 मोल साठी रिएक्शन चालू आहे. गॉट इट. आयोनायझेशन काय आहे, सोडियमने इलेक्ट्रॉन आत घेतला म्हणून एनर्जी, सोडियमने इलेक्ट्रॉन बाहेर टाकलाय म्हणून एनर्जी आत घेतली, एंडोथर्मिक. क्लोरीनने इलेक्ट्रॉन आत घेतला, सो एनर्जी बाहेर टाकली म्हणून एक्झोथर्मिक. आता एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. ॲटोमायझेशन म्हणजे काय, कट करून टाकायचं. कोणाला, तर 1 मोल गॅशियस मॉलिक्यूल घ्या कोणता पण, जसं मी मॉलिक्यूल घेतलाय क्लोरीन. मॉलिक्यूल का म्हटलं, Cl2 आहे. Cl हा ॲटम असतो, 2 Cl एकत्र आले, ॲटम्स कम टुगेदर टू फॉर्म मॉलिक्यूल. सो Cl2 गॅशियस 1 मोल मॉलिक्यूल घेतला, त्याच्या रिस्पेक्टिव्ह ॲटम्स मध्ये त्याला तोडायचं. कोण आहेत, क्लोरीन ॲटम. सो एक क्लोरीन झाले ना, रिस्पेक्टिव्ह ॲटम्स मध्ये तोडले. आता Cl चा आपण बॉन्ड तोडलाय का, त्यामुळेच तर हे ॲटोमायझेशन झालं असणार आहे. जर एखादा बॉन्ड तोडायचा असेल तर आपल्याला काय लागणार, एनर्जी. सो एनर्जी ऍब्सॉर्ब करावी लागते. सो काय आलं बघा, ॲटोमायझेशनला काय लिहायचं, फक्त डेल्टा एच ॲटोमायझेशन. इथं आयन लिहिलं, इथं ॲटम लिहिलं, एनर्जी लागली म्हणजे ऍब्सॉर्ब केली, पॉझिटिव्ह 242 किलो जूल मोल इनवर्स. दुसरं एक्झाम्पल घेतलंय, 1 मोल मिथेन इन इट्स गॅशियस फॉर्म. कशा ॲटम्स मध्ये तुटणार, 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन. ॲटम्स मध्ये तोडायचंय. कार्बन ॲटम आहे का, येस. हायड्रोजन ॲटम आहे का, येस. गॅशियस फॉर्म मध्येच. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन इज इक्वल टू, ॲटोमायझेशनची एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह, दॅट इज एंडोथर्मिक प्रोसेस. सो मगाशी जे काही स्टार्ट केलं सगळ्या एंडोथर्मिक आहेत, एक्सेप्ट कोण, आयोनायझेशन. ते पण कोणासाठी, एखादा ॲटम किंवा एखादा मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन आत घेत असेल तरच तो एक्झोथर्मिक आहे. लक्षात आलं असेल, सिंपल आहे. आता बघा एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय, एखाद्या सबस्टन्सला पाण्यामध्ये मस्तपैकी डिझॉल्व्ह करायचंय. कोण घेत आहे, मीठ. मीठ आता काही गॅशियस फॉर्म मध्ये घेणार आहे का, नाही. ज्या फॉर्म मध्ये आहे त्या फॉर्म मध्ये घ्यायला पाहिजे. सो सोल्युशनच्या टाइप मध्ये तुम्ही जो काही रिएक्टंट आहे तुमचा तो 1 मोल घ्यायचा हे फिक्स आहे, पण जी काही त्याची स्टेट आहे सॉलिड असेल तीच घ्यावी लागेल आपल्याला. सो मिठाला ॲक्वियस म्हणजे कोणासोबतची रिएक्शन, वॉटर सोबतची. पाण्यामध्ये टाकल्यावर काय होतं, NaCl ॲक्वियस. NaCl चं सोल्युशन आपण लिहायचं असेल की मिठाचं पाणी आहे तर फॉर्म्युला काय असतो, NaCl ब्रॅकेट मध्ये खाली लिहायचं असतं AQ म्हणजे ॲक्वियस म्हणजे पाण्यात आहे. सो मीठ जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं तेव्हा ती थोडी अमाऊंट ऑफ हीट काय करतो, ऍब्सॉर्ब करतो, दॅट इज +4 किलो जूल मोल इनवर्स. याचा प्रूफ काय की ऍब्सॉर्बच केली असेल एनर्जी. तर बघा, मीठ पाण्यात टाकलं आणि लगेच सोल्युशन बनलं असं होत असेल का, बिलकुल नाही. काय होतंय, स्टेप 1 मध्ये जो काही तुमचं मीठ आहे सॉलिड स्टेट मध्ये तो आधी आयन्स मध्ये डिसोसिएट होतो, Na+Cl-. सो जेव्हा एखादा सॉलिड क्रिस्टल त्याच्या आयन्स मध्ये तुटतो तेव्हा त्या प्रोसेसच्या एनर्जी चेंजेसना म्हणायचं असतं
लॅटाईस एनर्जी, म्हणून मी एल ने रिप्रेझेंट केलं. एल म्हणजे काय, लॅटाईस एनर्जी, आणि ती कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. कारण तुमचं Na+Cl- मध्ये होतं आयनिक बॉन्डिंग. तो बॉन्ड तोडला आपण, आणि बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी ऍब्सॉर्ब करावी लागते, म्हणून आली ती पॉझिटिव्ह. सिंपल आहे. प्रत्येक वेळी रिॲक्शन बाबा काय होत असेल, एंडोथर्मिक की एक्झोथर्मिक, विचार करावा लागत नाही. बॉन्ड तोडायचा आहे, एनर्जी लागली, पॉझिटिव्ह असणार आहे. सिंपल आहे. ओके. त्यानंतर स्टेप 2 मध्ये काय झालं, हे जे काही तुमचे आयन्स बनलेले, जो इथं मी NaCl दाखवलाय गॅशियस फॉर्म मध्ये. आयन्स बघा कुठल्या फॉर्म मध्ये, गॅशियस फॉर्म मध्ये. Cl- गॅशियस फॉर्म मध्ये. तो आता पाण्यासोबत काय करणार, बॉन्डिंग बनवणार, एक कॉम्प्लेक्स बनवणार. एखादा सबस्टन्स आहे, त्याला दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूल सोबत बॉन्ड बनवायचा आहे. बॉन्ड जर बनत असेल तर एनर्जी बाहेर रिलीज होत असणार आहे, म्हणून साइन कोणती येणार आहे, निगेटिव्ह. बघा काय केलं, Na वरती +1 चार्ज असतो. सो जेवढा चार्ज तेवढे वॉटर मॉलिक्यूल्स एकत्र येतात. +1 चार्ज म्हणून 1 वॉटर मॉलिक्यूल आला, कॉम्प्लेक्स वरती पॉझिटिव्ह चार्ज. Cl-1 चार्ज म्हणून 1 वॉटर मॉलिक्यूल एकत्र येणार, Cl वरती वॉटर कॉम्प्लेक्स बनून मायनस चार्ज. जर बॉन्ड बनत असेल, बॉन्ड फॉर्मेशन होत असेल तर एनर्जी रिलीज, आणि जर बॉन्ड तोडायचा असेल तर एनर्जी लागते, दॅट इज एनर्जी ऍब्सॉर्ब. क्लिअर आहे. ओके. फास्ट रिव्हिजन. ॲटॉमायझेशन मध्ये काय करायचं होतं, एका स्पेसिफिक ॲटमचा आयन बनवायचा होता. आयोनायझेशन मध्ये काय करायचं होतं, एखाद्या स्पेसिफिक ॲटमचा आयन बनवायचा होता. इलेक्ट्रॉन बाहेर टाकला की एनर्जी आत, इलेक्ट्रॉन आत घेतला की एनर्जी बाहेर. सांगू शकताय सायन्स, ऑफकोर्स. ॲटॉमायझेशन मध्ये बॉन्डच तर तोडायचे, आणि बॉन्ड तोडायचा असेल तर एनर्जी लागते, पॉझिटिव्ह. सोल्युशन मध्ये काय केलं, पहिली जी फायनल स्टेप आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह. ओके, तुम्ही हे लक्षात ठेवा, सोल्युशनची एन्थॅल्पी पॉझिटिव्ह. 2 स्टेप मध्ये होत असते. स्टेप 1 मध्ये आयन्स मध्ये तोडायचं आहे, काही गोष्ट तोडायची असेल तर एनर्जी लागते, ऍब्सॉर्ब होते, हेन्स पॉझिटिव्ह. सिमिलरली वरती पण दुसऱ्या स्टेप मध्ये बॉन्ड बनतोय, जर बॉन्ड बनत असेल तर एनर्जी रिलीज म्हणजे निगेटिव्ह साइन. म्हणून मी असं म्हणू शकते का, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ लॅटाईस एनर्जी प्लस एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन. पाण्यासोबत जे काही बॉन्डिंग केलं त्याला कुठली एन्थॅल्पी म्हटलं आपण, हायड्रेशनची. हा मेन इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. सोल्युशनची एन्थॅल्पी काढायची असेल तर लॅटाईस एनर्जी. लॅटाईस म्हणजे काय, सॉल्टला त्याच्या क्रिस्टलला तोडायचे त्याच्या आयन्स मध्ये. हायड्रेशन म्हणजे काय, पाण्यासोबतचं बॉन्डिंग. सो दिस वॉज एन्थॅल्पी ऑफ ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर चेंजेस. गॉट इट. स्क्रीनशॉट करा पटकन. नेक्स्ट पॉइंट आहे आपला बोर्न-हॅबर सायकल. बोर्न-हॅबर सायकल बघा, पहिला माहित पाहिजे बोर्न-हॅबर सायकल कशासाठी यूज करतोय, तर लॅटाईस एनर्जी काढण्यासाठी. मग अशी जो पॉइंट बघितला सोल्युशनच्या टाइप मध्ये, सोडियम क्लोराईड होता तुमचा सॉलिड, त्याला मी तोडलेलं त्याच्या आयन्स मध्ये. पण आयन्स कसे होते, गॅशियस आयन्स. मी म्हटलं हे तोडण्यासाठी जी काही एनर्जी लागली त्याला लॅटाईस एनर्जी म्हणा. तर ही लॅटाईस एनर्जी इथे काय आहे, बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी, दॅट इज ऍब्सॉर्ब केली असणार आहे, पॉझिटिव्ह. बरोबर आहे ना. NaCl होता, आयन्स मध्ये आपण तोडलं. सो एखादी गोष्ट तोडण्यासाठी एनर्जी लागते, दॅट इज एनर्जी ऍब्सॉर्ब. सो पॉझिटिव्ह आली. आणि जर ही प्रोसेस उलटी झाली तर, आयन्स एकत्र आले आणि छानसं क्रिस्टल बनवला तर नाव क्रिस्टल लॅटाईसच द्यायचं, पण आता काहीतरी फॉर्मेशनचं काम केलंय तर एनर्जी रिलीज होणार, आणि ती काय असेल, निगेटिव्ह. गॉट इट. दोन्ही प्रोसेसला क्रिस्टल लॅटाईसच म्हणायचं, बट तोडून आयन्स बनवले असतील तर पॉझिटिव्ह, आणि उलटी प्रोसेस करून छानसा क्रिस्टल बनवला असेल सोडियम क्लोराईडचा तर निगेटिव्ह. ओके. सो बोर्न-हॅबर सायकल म्हटला, ही क्रिस्टल लॅटाईस एनर्जी जर मला काढायची असेल तर मी काढणार कसं. सो ही स्टेटेड दॅट, तुम्हाला माहिती आहे की सोडियम सॉलिड स्टेट मध्ये असतो. बघा जाऊन लॅबोरेटरी मध्ये, आता नको, आता गुगल वरती बघा सोडियम कसा दिसतो, इट इज इन सॉलिड स्टेट. क्लोरीनचा गॅस आहे तुम्हाला माहिती आहे. सो सोडियम इन सॉलिड स्टेट प्लस
chlorine in its gaseous state reacts together to form sodium chloride. ही जनरल रिएक्शन माहिती आहे की ह्या रिएक्शनने सोडियम क्लोराइड बनतो? हो मॅम, माहिती आहे. मग ही रिएक्शन होत असताना काहीतरी एनर्जी चेंजेस झाले असणार. ते एनर्जी चेंजेस किती आहे? फॉर्मेशन. सोडियम क्लोराइड बनवलाय ना, किती बनवलाय? 1 मोल सोडियम क्लोराइड बनवलाय. सो एखादी गोष्ट बनवण्यासाठी जे काही एनर्जी चेंजेस झाले त्याला म्हणतो फॉर्मेशन. त्याला काय म्हणतो आपण? फॉर्मेशन. सो एफ ने लिहिलं तरी चालतं. डेल्टा फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड किती येतो? -411 किलो जूल दिलं त्यांनी तुम्हाला. मग आता आपण बनवूया का प्रोसेसेसनी सोडियम क्लोराइडला? चला स्टार्ट करूया. तुमच्याकडे आहे सोडियम जो की सॉलिड स्टेट मध्ये. तुमच्याकडे आहे सोडियम जो की सॉलिड स्टेट मध्ये. बट मला सॉलिड स्टेट मध्ये घेऊन चालेल का? नाही, मला आधी त्याचा गॅशियस मध्ये कन्वर्ट करायला लागेल. सांगते का गॅशियस मध्ये केलं, पण मी आधी सोडियम घेतला, त्याला गॅशियस मध्ये कन्वर्ट केलं. सॉलिडचं डायरेक्ट गॅस होतंय म्हणजे एन्थाल्पी कुठली? सब्लिमेशन. आणि आठवा, सब्लिमेशन एंडोथर्मिक होती, दॅट इज पॉझिटिव्ह, हीट ऍब्सॉर्ब केली. आता मी हा गॅस घेणार आणि गॅशियस सबस्टन्सला त्याच्या आयन्स मध्ये तोडण्याच्या एन्ट्रॉपीला, नॉट एन्ट्रॉपी, एन्थाल्पीला काय म्हटलेलं आपण? आयोनायझेशन एन्थाल्पी. गॅशियस स्टेट मधला ऍटम त्याच्या आयन्स मध्ये तोडतो, बरोबर आहे. आयोनायझेशन साठी मी म्हटलेलं की स्पेसिफिक 1 मोल आणि गॅशियस स्टेट हे फिक्स असतं. मग इथं गॅशियस स्टेट आणण्यासाठी जो काय ऑलरेडी अवेलेबल सोडियम आहे त्याला आधी गॅसमध्ये कन्वर्ट केलं. गॅसमध्ये कन्वर्ट केल्यानंतर एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकला आणि एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतली. किती? पॉझिटिव्ह 496 किलो जूल इतकी. चला, मला Na+ जो हवा होता तो मिळाला का? मिळाला. कारण NaCl चा क्रिस्टल बनवायचा असेल तर मला NaCl पाहिजे, Na+ पाहिजे आणि काय पाहिजे? Cl- पाहिजे. मग ह्या दोघांमध्ये होणार इंटरॅक्शन आणि माझं छानसा NaCl चा क्रिस्टल बनणार. सो Na+ पर्यंत तर मी पोहोचले. आता Cl- अवेलेबल काय आहे माझ्याकडे? तर Cl2 गॅस अवेलेबल आहे. तर स्टेट तर ठीक आहे, गॅस आहे, पण मला Cl2 पाहिजे आहे का? नाही मॅम, तुम्हाला Cl पाहिजे आहे फक्त. म्हणजे याला आधी मला त्याच्या ऍटम्स मध्ये तोडायला पाहिजे. Cl2 ला मला कशात तोडायचं आहे? Cl + Cl. पण मला असे 2 Cl पाहिजेत की एकच Cl पाहिजे? एकच Cl पाहिजे. सो या पूर्ण रिएक्शनला हाफने डिवाइड करा. काय होईल हाफने डिवाइड केल्यावरती? half Cl2 gas gives half Cl plus half Cl. आता half Cl plus half Cl काय होईल? 1 Cl आणि मला 1च पाहिजे. सो मी डायरेक्ट रिएक्शन कशी लिहिली बघा. half Cl2 gas gives 1 Cl. half plus half 1 Cl. आता याला काय केलं? डिसोसिएट. डिसोसिएशन म्हणा किंवा तुमचा मगाचा वर्ड काय होता? ॲटमायझेशन. त्याला ॲटम्स मध्ये तोडलं. किती एनर्जी लागली? पॉझिटिव्ह 122 किलो जूल. येस. नेक्स्ट, बॉन्ड तोडल्याने एनर्जी लागते, पॉझिटिव्ह, करेक्ट आहे. तो आता काय झालं? Cl गॅशियस स्टेट मध्ये मिळाला. गॅशियस स्टेट मध्ये मिळाला तो एक इलेक्ट्रॉन घेईल आणि आयन मध्ये कन्वर्ट होईल. मगाशी आपण याच प्रोसेसला आयोनायझेशन लिहिलेलं. तुम्ही आयोनायझेशन लिहा किंवा Eg म्हणजे काय? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन केला ना यांनी इलेक्ट्रॉन, म्हणून नाव दिलं इलेक्ट्रॉन गेन. Cl चा गॅस मॉलिक्यूल तयार केला, त्यांनी एक इलेक्ट्रॉन घेतला, एनर्जी बाहेर टाकली, म्हणून व्हॅल्यू आली -348 किलो जूल. आता तुम्हाला सोडियमचा पण गॅशियस मिळालेला आणि आता फायनली तुम्हाला Cl चा पण गॅशियस आयन जो काय तो मिळाला. मग लास्टला स्टेप काय राहील? फक्त या दोघांचं फ्युजन. या दोघांना एकत्र येऊ दे. सो Na+ गॅशियस प्लस Cl- गॅशियस एकत्र आले आणि तुमचा सुंदरसा एक क्रिस्टल बनला. यासाठी लागणारी एनर्जी होती तुमची लॅटाईस एनर्जी. मग इथून पण मला तुमचा NaCl चा क्रिस्टलच भेटलाय. इथे फायनली पण तुम्हाला क्रिस्टलच भेटणार आहे. मग मी असं म्हणू शकते का, जे काही पहिल्या स्टेप मध्ये फॉर्मेशनला एनर्जी लागलीये तीच कोणा एवढी असणार आहे? या प्रत्येकाची ऍडिशन केली तर या स्टेप्सच्या लास्टला सुद्धा मला NaClच भेटलाय आणि असा पण मला NaClच भेटलाय. बट आपल्याला हेसनी काय सांगितलं? प्रोसेस पाथ काही पण असू दे,
प्रोसेस किंवा पाथ काहीही असू दे, जर तुमचा फायनल प्रोडक्ट सेम असेल तर एनर्जी त्याच्यामध्ये जे चेंजेस असणार आहेत ते पण सेमच असणार आहेत. फायनल प्रोडक्ट जर सेम असेल तर त्या प्रोडक्ट पर्यंत पोहोचण्यासाठी एनर्जी चेंजेस सेम असणार. म्हणून मी फर्स्ट रिॲक्शनला इक्वेट करणार 1 + 2 + 3 + 4 + 5. काय केलं, फॉर्मेशनची एन्थाल्पी ती दिली आहे तुम्हाला -411 किलोजूल इज इक्वल टू 1ची + 2ची + 3 + 4 प्लस म्हणजे ते मायनस होणार आहे आणि प्लस लॅटाईस एनर्जी. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेत, यातून तुम्ही लॅटाईस एनर्जी काढू शकाल का? डेफिनेटली काढू शकाल. गॉट इट? सो दिस वॉज अबाउट बॉर्न-हॅबर सायकल. बॉर्न-हॅबर सायकल वर्क कोणाच्या प्रिन्सिपल करतो? हेस लॉ. हेस लॉ काय म्हणतोय, जर फायनल तुमचा प्रोडक्ट सेम असेल, जर पाथ काही पण असू दे, डायरेक्ट पाथ असू दे किंवा नंबर ऑफ स्टेप्सनी जावा, तुमचं जे एनर्जी चेंजेस असणार ते दोन्ही इक्वल असणार आहेत. गॉट इट? ओके. सो हा जो वन शॉट आहे तो मी इथे एंड करते. बराचसाच मोठा पोर्शन कव्हर केलाय, एन्थाल्पीज पर्यंत पोहोचलो. आता नेक्स्ट व्हिडिओ करेन थर्मोडायनामिक्सचा वन शॉट 2 आणि त्यामध्ये काय घेते मी, थर्मोकेमिस्ट्री सगळी कंप्लीट करूया. एंड पॉइंट कुठे असणार आपला? एंट्रॉपी. स्टार्ट कुठून करणार आपण? जे काही थर्मोकेमिस्ट्री स्टार्ट होईल तिथून, थर्मोकेमिस्ट्री टू एंट्रॉपी नेक्स्ट पार्ट मध्ये. हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे कमेंट्स, तुमच्या टेलिग्राम ग्रुपला येणारे डाऊट्स आणि तुमच्या ज्या काही रिक्वेस्ट आहेत त्या बघून मला खूप छान वाटतं. कीप सपोर्टिंग, कीप शेअरिंग, सबस्क्राईब अँड लाईक. थँक्यू सो मच.